मला वाटतं 1980 साली वेस्ट झोन सायकेट्री कॉन्फरन्स ही आमच्या ठाणे शहरात होती. आणि त्या ठाणे शहरामध्ये ठाण्याच्याच मनोरुग्णालयामध्ये ही कॉन्फरन्स झाली होती. मी त्यावेळेला नुकताच MBBS झालो होतो आणि मी सायकियाट्री घ्यायची असं ठरवलं होतं. त्या परिषदेमध्ये 3 पैशाचा तमाशा या थिएटर अकॅडमीच्या नाटकाचा प्रयोग होणार होता आणि मी व्हॉलेंटिअर होतो त्या परिषदेमध्ये. तर गडकरी रंगयतनमध्ये स्टेजच्या विंगेच्या जवळ एक जिना आहे मेकअप रूम कडे जाताना. त्या जिन्यावरती हे दोघे जण आणि मी असे बसलो होतो. आणि त्यावेळेला या दोघांनी मला विचारलं की काय तू घेणार ना सायकियाट्री. तेव्हा मी त्या दोघांना पहिल्यांदा लगेचच सांगितलं की हो सर घेणार. तर ज्येष्ठ सायकियाट्रिस्टना माझा हेतू आणि ध्येय सांगण्याचा तो माझा पहिला क्षण होता आणि त्याचे तुम्ही दोघे साक्षीदार होतात. माझ्यासारख्या अनेक जणांना आणि त्यांच्या प्रवासाला तुम्ही तिघांनीही गती दिलेली आहे आणि संपूर्ण मन आरोग्याचं क्षेत्र कसं कसं बदलत गेलेलं आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे आणि पाहता आहात. तेव्हा एका बाजूला आपल्या गप्पा ह्या मानसिक आरोग्य क्षेत्राच्या संदर्भातल्या असतील, पण त्याच नाण्याच्या उलट बाजूला तुमच्या तिघांच्याही करिअर्स असतील. तेव्हा आपण या गप्पामध्ये या तिघांच्या करिअर्स आणि मानसिक आरोग्याचा प्रवास या 2 गोष्टी एकमेकांच्या मध्ये गुंफण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात आपण अशी करूया की मेडिकलला तुम्ही प्रवेश घेतलात ते साल कुठलं कुठलं होतं? वाटवे सर तुमचं साल कुठलं होतं? 1964. सर तुमचं? 1962. आणि सर तुमचं? 1965. वा, 62, 64, 65 बरोबर लाईनीत बसलेले आहेत. आणि मेडिकल कॉलेज सर तुमचं? बीजे पुणे. बीजे मेडिकल कॉलेज पुणे. डिट्टो. म्हणजे कॉलेजमध्ये फरक नाहीये, फक्त सालांमध्ये फरक आहे. आणि लुकतुके सर तुम्ही सगळ्यात सिनियर आहात. हो. तुम्ही वाटवे सरांना पहिल्यांदा कधी बघितलं? तुमची ओळख कधी झाली? आता हे दोघही जण मुळातच बरं का खूप ऍक्टिव्ह होते आणि उत्तम नाटकं जब्बार पटेल वगैरेच्या बरोबर करायचे. हा अमेरिकन पहिल्यापासून आकर्षकच होता दिसायला. मोहनचं तर काय तो मोहनच होता. त्यामुळे सगळेच लोक या दोघांच्याकडे आकर्षित होत असत. तसा मी झालो पुरुष असून. बरं, म्हणजे गे नाही बरं का प्रेमाने. तर तशी ही दोघं मंडळी आपोआप ओळखीची झाली. मी माझ्या परीने एक्स्ट्रा करिक्युलर्स करतच असे, कुठे डिबेट, कुठे नाटकं, चुळबुळ सारखी कॉलेजमध्ये. त्यामुळे ही दोघं आपोआप ओळखीची झाली. बरं, असं अमुक एक ऑकेजन असं नाही सांगता येणार, झालीच. तुम्ही त्याच वातावरणाचा भाग होतात. वाटवे सर तुम्ही आणि आगाशे सर तुमची ओळख कधी कधी झाली? कशी ओळख? एकतर माझ्या वर्गातला मुलगा एका कॉलेजच्या इलेक्शनच्या पोस्टला उभा होता. मोहनच्या वर्गातला मुलगा जो मोठा न्यूरोसर्जन आहे तो उभा होता. त्यामुळे प्रथम आम्ही आमचा उमेदवार, मी माझा उमेदवार आणि त्याचा उमेदवार हे एकमेकासमोर होते, म्हणून आम्ही विरोधक एकमेकाचे होतो. आणि जोरजोराने घोषणा देत आमच्या उमेदवाराचा प्रचार आणि मोहन त्याच्या उमेदवाराचा प्रचार करायचा. अशा काळात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवडणुका व्हायच्या, त्याच्या प्रचार व्हायचा आणि लोक घोषणाही द्यायचे. वा, अगदी जोरदार माझी मोहनची एकमेकासमोर याला मत द्या याला मत द्या अशी जिन्यामध्येच जोरदार झुंपायची. बरोबर. आणि सर तुमची आठवण काय आहे? ही आठवण म्हणजे आहेच. अजून पण त्याच्यामुळे त्या काळात पुरुषोत्तम करंडक याच्यावर बीजे मेडिकल कॉलेजचं खूप वर्चस्व होतं जब्बार पटेलांमुळे. म्हणजे पहिल्या 5 वर्षातली 4 वर्ष करंडक हा बीजे मेडिकलला मिळालेला आहे. आणि त्याचे एक जे पुरुषोत्तम करंडक अभिनेता विजेते होते. तर पहिले शोभा जोशी, जब्बार पटेल आणि त्याच्यानंतर 5 दिवस नावाची जी एकांकिका होती त्यात याला पुरुषोत्तम करंडक मिळालं. बरं. त्याच्यानंतर मला तेव्हा पहिल्यांदा नजरेत आला कॉलेजमध्ये काय वर्गापेक्षा बाहेर कोण वेळ काढतं याच्याकडे खूप लक्ष असतं. तर
कॅन्टीनच्या बाहेर जास्त वेळ काढणारे आम्ही दोघं होतो. म्हणजे यू आर व्हेरी आउटस्टँडिंग. तुम्ही म्हणलं ते आकर्षक, हे बरोबर आहे. तर सगळ्या मुली जास्त याच्याकडे पाहायच्या. अच्छा, म्हणून कोण मुली याच्याकडे बघतात हे मी बघायचो. वा. अशी असं पहिली ओळख पुरुषोत्तममुळे झाली. आणि नंतर हे असं पण ही नजर ओळख म्हणतात ती अशी झाली. बर. आणि सर तुम्हाला लुकतुके सर आठवतात दोघांनी? ते चांगले आठवतात, कारण त्यांनी म्हटलं तसं त्याचं वक्तृत्व पहिल्यापासून अतिशय सुरेख होतं. उत्तम बोलायचा तो. त्याच्यात नाटकातही तो होता, पण नाटकापेक्षा वक्तृत्व हे त्याला अंगभूत होतं आणि उत्तम होतं. त्यामुळं उत्तम वक्ता म्हणून तो आणि त्याचा एक जवळचा मित्र झवेरी म्हणून होता, दिलीप झवेरी, हे दोघं. आणि मला त्याची आवड असल्यामुळं नैसर्गिक त्यामुळं ओढ झाली. तुमची यांची पहिली ओळख किंवा आठवण? उल्हासची हा, डिबेट आणि आर्ट सर्कल आणि ह्या सगळ्या तो म्हणला चुळबुळ आणि चळवळ चालू असायची, हा. त्याच्यामध्येच याची प्रथम ओळख झाली. बरं, हे सगळं करत असताना तुम्ही लोक अभ्यास केव्हा करायचात? हे करता करताच अभ्यास करायचो. अच्छा. आम्ही सगळे लोक फार भाग्यवान आहोत अशासाठी की एक तर आम्हाला शिक्षक फार उत्तम मिळाले. उत्तम. ते शिकवायचेच इतकं उत्तम की ते जे शिकवायचे ते बरोबर डोक्यात फिट्ट बसायचं. दुसरं, त्या काळचं शैक्षणिक वातावरण हे शिक्षकांनी शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी शिकावं असं होतं. त्यामुळे आम्ही सुद्धा कॅन्टीनच्या बाहेरच होतो, पण शिकत होतो. म्हणून परीक्षांच्या मधून पसार होणं हे जमायचं. त्यामुळे ते जमायचं असं होतं. सर मला सांगा, तुम्ही मेडिकललाच का आलात? वाचनाची हौस होती म्हणून डिबेट वगैरे आलो. तर त्या काळात एक्झिस्टेन्शियल थॉट सात्र फार पॉप्युलर लेखक होता आणि त्याची काही काही मोठी अशी चमकदार वाक्य होती बरं का. त्याच्यात एक वाक्य असं होतं की लाईफ इज अदरवाईज ॲरोगंट. द ओनली सिच्युएशन दॅट इट कम्स beseeching, भिक्षा मागत, beseeching for help is during illness. बरं, लाईफ इज त्याचं मला फार आकर्षण पडलं की हे एवढं उद्धट जीवन आहे आणि ते आपल्याकडे मदत मागत येतं. अरे मग तिकडे आपण जायला पाहिजे, म्हणून वैद्यक शाखेत. वा, वाटवे सर. मी मेडिकलला आलो कारण आमच्या घरामध्ये वैद्यकीय परंपरा होती. माझे आजोबा वैद्य होते, काका, दुसरे काका, चुलत काका, खूप डॉक्टरी लोक आमच्या घरामध्ये होते, डॉक्टर झालेले. आणि खरं तर आत्तासारखे 99.99% वगैरे काही मार्क लागले नाही, 65% मार्क मला पडले आणि मी 12वा होतो वर्गामध्ये. सहज ॲडमिशन मिळाली, सहज. नंतर आवड निर्माण झाली, ती गोष्ट निराळी. पण मुळात आलो हे मेडिकल करायचं या हेतूने. तुम्ही सर? आमच्या वेळेला विचार करायची पद्धत नव्हती. म्हणजे आमच्याकडे ठरलेलं होतं सगळं, रस्ते टक्के. हां, चुकून मार्क मिळाले तर कुणी कुठं जायचं हे आधीच ठरलेलं असायचं. त्यामुळं विचार, कष्ट, डोक्याला प्रश्न वगैरे काही नव्हते. ए ग्रुप मार्क मिळाले इंजिनियर, बी ग्रुप मार्क मिळाले मेडिकल. मार्क नाही पडले तर विचार करायला लागायचा. पण तुम्हाला मार्क पडले? पडले बाबा, काय म्हणजे फार कष्ट न करता पडले. आणि यांच्यासारखंच काही मग विचार करायचाच नाही ना. त्याची मला इतकी सवय लागली की अजून मी विचार करू शकत नाही फारसा नाही. बरं, एकदा मेडिकलला आला की तो ऊस गुऱ्हाळात घातल्यासारखा असतो. म्हणजे डॉक्टर होऊनच बहुतेक लोक बाहेर पडतात. हा, फार कमी लोक असे ड्रॉप घेतात. आणि नवीन पोस्ट ग्रॅज्युएशन असं करत करत आयुष्याची खूप वर्ष फक्त परीक्षेचा विचार करण्यात जातात. बरं. आयुष्याचा विचार करायला नंतर सुरुवात करावी लागते. बरं सर, एक मिनिट. पण मग तुम्ही सायकॅट्री जी घेतलीत ती सुद्धा याच प्रोसेसमध्ये घेतलीत का तेव्हा काही विचार केला होता? नाही, सायकॅट्री करायची हा मी स्वतंत्र विचार करून केलेला पहिला निर्णय. मेडिकलला यायचा निर्णय माझा नाही. आता ह्या दुसऱ्या निर्णयाबद्दल मी सांगा. कळपामध्ये घुसून मेडिकलला आलो. आणि सायकॅट्री का घेतली? आणि मग ती जी 5 वर्ष होती, या 5 वर्षाचा अनुभव वेगवेगळ्या वैद्यकीय विषयांचा घेता घेता मग माझ्या लक्षात आलं की आता आपण 5 वर्ष इथे घालवलेत, तर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल
तर मी ठरवलं की एकाच विषयात मी करीन, ते म्हणजे सायकियाट्री. आणि आमच्या वेळेला अशी पद्धत होती, 3 चॉईसेस प्रेफरन्सेस असायचे. मेडिसिन, स्किन विडी, पीडियाट्रिक, मेडिसिन पीडियाट्रिक्स, रेडिओलॉजी, अशी कुठले. माझ्या वेळेला मी एकटा होतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड प्रेफरन्स सायकियाट्री होतं. सायकियाट्री. आणि म्हणून मला पोस्ट मिळाली. बरं, पण तुम्ही का सायकेट्री घेतलं? सायकियाट्री घ्यायचं कारण असं आहे की त्या 5 वर्षात माझ्या लक्षात आलं की ज्या गोष्टीत मला मूळचा रस आहे, क्युरिओसिटी आहे, ती सगळेजण एकाच घटकांनी बनलेले असले तरी प्रत्येकजण वेगळा कसा आहे. म्हणजे सगळ्यांचे घटक, आता आळेकरांच्या भाषेत बोलायचं तर आपण सगळे मँगनीज, फॉस्फरस, कार्बन डायऑक्साईड यांनी बनवलेले आहोत. पण ते प्रत्येकाला 2 डोळे, 2 कान असं स्ट्रक्चर आहे. तरी देखील एव्हरीबडी इज युनिक. आणि ते त्याच्या वर्तणुकीवर ठरतं. तर त्यामुळे मला कायम कुतूहल माणसाबद्दल हे 5 वर्ष माझ्या लक्षात आलं की हे असं का होतं, याचं कुतूहल होतं. आणि ते मला, किंवा आपण आयुष्यात ज्या गोष्टी बघतो मुळातच त्या कुतूहलापोटी बघणाऱ्या आणि वाटणाऱ्या गोष्टी या सगळ्या ॲबस्ट्रॅक्ट आणि मनाच्याच असतात. म्हणजे खूप वर्षापासून मला एक पटलं की देर इज नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ. माइंड इज द कंटेंट ऑफ बॉडी. आणि मनाशिवाय शरीराला अर्थच नाही आहे. तो लाडवाचा डबा आहे, लाडू नसतील तर डब्याचा काही उपयोग नाही. ओके, हां, म्हणजे ते लाडू आणि डब्बा ह्यात अगदी स्पष्ट विचार होता आणि तुम्ही सायकियाट्रीला आलात. सर, तुम्ही कसे आलात सायकियाट्रीला? पुण्यामध्ये ओशो, त्या काळात ते नवीन होते. म्हणजे आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचं भाषण झालं होतं. त्यांना गरज होती प्रेक्षकांची. आचार्य रजनीश होते ते. तर ते आचार्य रजनीश त्यांचा उगम पुण्यात होऊ लागला. आचार्य रजनी म्हणजे ओशो, रजनीश यांचं एक फार वंडरफुल वाक्य माझ्यावरती प्रभाव टाकून गेलं. बरं. मेडिकल कॉलेजमध्ये रजनीश म्हणाले की तुम्ही सगळे औषधं वगैरे देऊन पेशंट लोकांना बरं करता, परंतु औषधं म्हणजे काय, द मटेरियल. तर healing occurs through the word, not through the material. तर बरा जो होतो माणूस, त्याचा आजार जो बरा होतो तो शब्दाच्या द्वारे बरा होतो, न की औषधाच्या द्वारे. हे वाक्य माझ्या मनामध्ये अतिशय परिणामकारक ठरलं आणि तिथे सायकियाट्री हा मनामध्ये टणकन बेल वाजली. क्या बात. सर, तुमचं काय झालं? खरं उत्तर देतो. सायकियाट्री करण्यातला मुख्य हेतू होता, माझी समजूत होती की सायकियाट्री, स्किन वेडी याला इमर्जन्सी नाही. सर, तुम्ही आम्हाला अचानक उच्च वातावरणातून एकदम जमिनीवरती आणलं. साधं होतं, इमर्जन्सी नाही, रात्री उठायचं कॉल आले असं नाही. पण आत्ताच तुम्ही सायकियाट्रीत इमर्जन्सी असू शकते हे अनुभवलं आपण. हो, आत्ताच काही काळापूर्वी. दुसरी गोष्ट, माझा इंटरव्ह्यू जेव्हा घेतला डॉक्टर गोगटे, ते म्हणजे इकडे विद्याधर, तुला देतो, पोस्ट देतो, सायकियाट्री सगळं देतो, पण जब्बारच्या पुढच्या नाटकात काम करशील तरच देतो, असं त्यांनी मला ॲड घातलं. त्यामुळे म्हटलं सर करतो की, जब्बारच्या नाटकात नक्की काम करतो. आणि मग तशा म्हणून मला ती नोकरी आणि ती सायकियाट्री सगळं सुरू झालं. पण नंतर पूर्ण मत बदललं आणि सायकियाट्री इज फुल ऑफ इमर्जन्सी, फुल ऑफ चॅलेंजेस हे लक्षात आलं. सर, वाटते सर, त्यावेळेचं मनोविकाराचं जग, त्यावेळेचे उपचार आणि त्यावेळेचा समाजाचा दृष्टिकोन कसा होता, हे जरा तुमचे 2-3 मुद्दे सांगा, मग त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा. मनोविकारांचं जग म्हणजे त्यावेळेला आज जितके मनोविकार क्लासिफाईड आहेत किंवा जेवढे आहेत तेवढे तेव्हा नसायचे. मेजर सायकियाट्रिक डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, मॅनिया, डिप्रेशन आणि मायनर म्हणजे एन्झायटी वगैरे हे कॉमन असणारे ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर हे असायचे. उपचारामध्ये खूप त्यावेळेला प्रगती नव्हती, कारण 52 साली पहिलं औषध आलं, बरोबर आहे. तर त्या काळामध्ये ठराविक 3-4 औषधं असायची. मी काही काळ मेंटल हॉस्पिटलमध्ये नोकरी केली, तेव्हा तिथे हमखास क्रॉनिक मेंटल इलनेसचे आजार असायचे आणि ॲक्यूटसाठी ससूनला आम्ही यायचो बघायला. तर उपचारामध्ये मर्यादा होती. इन्शुलिन कोमा थेरपी जी आज अस्तित्वात नाही ती होती. ट्रान्स ऑर्बिटल ल्युकॉटमी म्हणजे मेंदूचं जे ऑपरेशन असतं ते, जी आता कालबाह्य झाली.
आणि इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी ती तेव्हापासून आहे, आत्ताही आहे. समाजाचा दृष्टिकोन जर म्हणाल तर निश्चित बदल होतोय. त्या काळी म्हणजे थँक्स टू दी अवेअरनेस प्रोग्राम, थँक्स टू पीपल लाईक मोहन, तुम्ही जे काही प्रबोधन करता लोकांचं, त्याच्यावरून दृष्टिकोनात बदल होते. तरी देखील त्यावेळेला जो स्टिग्मा होता तो त्यावेळेला होता, जो आता कमी आहे. त्यावेळेला जास्त गडद होता. आता आमच्याकडे जे फेथ हिलर्स असतात ते सांगतात की नाही, आता हे बाहेरचं वगैरे सगळं झालं आहे, आता तुम्ही डॉक्टर वाटेना भेटा. फेथ हिलर्सकडनं रेफरन्सेस यायला लागले. एवढा त्यांचा म्हणजे हा आमचा विजय किंवा तुमच्या सगळ्या प्रबोधनाचा फायदा असेल, पण दृष्टिकोन नक्की बदलला आहे. लोक बऱ्याच प्रमाणामध्ये स्वतःहून येतात. त्यांना हा मेडिकल रासायनिक बदलांचा आजार आहे हे पटतं, आणि हे मेडिकल मॉडेल जर तुम्ही इम्प्रेस केलं तर दृष्टिकोन बदलायला आणखीन मदत होईल. दिस इज लाईक एनी मेडिकल डिसऑर्डर. त्यावेळी ते मॉडेल नव्हतं किंवा तेवढं कार्यरत नव्हतं. निश्चित आता तो बदल. सर, तुम्ही याच्यामध्ये काही मुद्दे ऍड कराल? बारकासा किस्सा सांगतो. हे भाषणामुळे मला जागोजागी भाषण द्यायला बोलवायचे, आणि हा सायकॅट्रिस्ट. तर ओळख करून देताना सूत्रचालक सांगत असत की हे डॉक्टर लुकतुके हे वेड्यांचे डॉक्टर आहेत, पण ते वेडे नाही आहेत बरं का. याच्यात सगळं आलं की वेडेपणा ही म्हणजे सगळं जेवढं काही मनाचं आहे ते सगळं वेडेपणा. इतर काही मन जिवंत वस्तू आहे आणि त्याला अनेक निरनिराळ्या प्रकारच्या व्यथा असू शकतील आणि त्याची दखल घेतली पाहिजे याची जाणीवच नव्हता. वेडेपणा. आणि मग त्याला ट्रीट करणारे डॉक्टर म्हणजे काय ते चालू द्या अशी स्थिती होती. सर, तुम्हाला काही ह्याच्यात ऍड करायचं? तर मुळामध्ये साहित्य, नाटक किंवा सिनेमा हे सायकियाट्रीला पूरक असेच विषय आहेत हे मला शिकता शिकता लक्षात आलं. सायकियाट्री शिकता शिकता अगदी दोन्हीचे हेतू वेगळे आहेत. सायकियाट्रीमध्ये एखादंचं वर्तन तो कसं करतो समजून घेतल्यानंतर यात बदल घडवला पाहिजे. पण साहित्य, नाटक, सिनेमात एखादा असा का वागतो याची उत्तरं मिळतात. पाठ्यपुस्तकातनं माहिती मिळते, त्याचं प्रोसेसिंग साहित्यात होतं, नाटकात, सिनेमात होतं. अँड प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन इज नॉलेज. त्यामुळं मला पाठ्यपुस्तकांनी माहिती खूप दिली, पण त्याचा अर्थ कळायला मला नाटक, सिनेमा, साहित्याची खूप मदत झाली. अतिशय. म्हणजे सायकियाट्री मुळातच तुम्ही पाहिलं ती फ्रॉइडचं इन्स्पिरेशन सॉफोकसचं नाटक आहे, इडिपस. शेक्सपियरच्या नाटकाने सायकियाट्रिक सिंड्रोम आहे, ऑथेल्लो सिंड्रोम. त्यामुळं हे जे प्रोटोटाईप आहेत सगळे ते कळतील अशा भाषेत सामान्यांना. हे जेवढं नाटक सिनेमात कळू शकतं तेवढं सायकियाट्रीची पुस्तकं वाचून कळत नाही. अगदी खरं आहे सर. आठवण म्हणजे आपला जो देवराई हा चित्रपट आहे, हा चित्रपट स्वित्झर्लंडमधल्या सुद्धा रेसिडेंट्सना साईन्स अँड सिम्पटम्स ऑफ स्किझोफ्रेनिया शिकवण्यासाठी वापरला जातो. तर असा उपयोग क्लिनिकलचा आज आपण करतो, पण त्यावेळी तुमच्या डोक्यात ही गोष्ट आली. तुमच्या त्या सगळ्या प्रवासात म्हणजे सायकियाट्री घ्यायची पासून ते MD होईपर्यंत खूप लक्षात राहिलेला असा काही टर्निंग पॉइंट आहे का? एखादा प्रसंग क्लिनिकल राऊंड्स तेव्हा डॉक्टर शिरवेकर माझे शिक्षक एक नुकतेच गेले 2 दिवसापूर्वी. हे अतिशय उत्तम राऊंड घेऊन समजावून द्यायचे, सायकोपॅथॉलॉजी, फिनॉमिनॉलॉजी समजून द्यायचे. आणि अनेक वेळा मी नवा असल्यामुळं माझं भांडणसुद्धा व्हायचं त्यांची. भांडण पण व्हायचं? भांडण म्हणजे पॅरानॉइड आयडियाचा पेशंट सांगायचा आणि तो इतक्या कन्व्हिन्सिंगली सांगायचा, म्हणजे त्याच्यापासून मी अभिनय शिकलो खरं सांगायचं. म्हणजे तो त्याला विचारलं की काय काय अडचण काय, कुठं बोलू नका, जो बायकोचा प्रॉब्लेम आहे थोडा, विष घालते, घेऊ नका तुम्ही. बायको विष घालते? हळू बोला, हळू बोला. बरं ते इतक्या कन्व्हिन्सिंगली सांगायचा. तर सरांबरोबर माझं एकदा भांडण असं झालं की तुम्ही त्याला का पॅरान खरंच असू शकेल
आपण तपासणी केल्याखेरीज कसं बोलणार. तेव्हा ते म्हणले तुला थोडा अनुभव येऊ दे मग तुला कळेल. ही एक आठवण आहे. आणि दुसरी अतिशय मला आणि ज्याचा थोडासा उपयोग कदाचित झाला असेल या अस्तू सिनेमा करताना, त्या काळात सिफिलिसचे पेशंट असायचे थोडं आणि नॉमिनल अफेझिया नावाचा एक रोग आहे. म्हणजे असं आहे की गोष्टीने काय करतात तर सगळं आठवतं, गोष्टीचं नाव आठवत नाही. म्हणजे किल्ल्या याने कुलूप लावतात, दाराला लावतात, मग वगैरे सगळं करतो, पण किल्ली हा शब्द म्हणता येत नाही किंवा तो शब्द आठवत नाही. आणि तो मनुष्य रुग्ण इतका अगतिक होतो आणि त्याला असं वाटतं की इतकी साधी गोष्ट आपल्याला येत नाही. आणि मग तो वेगळं तर शिरवाईकर सर त्याला तपासत होते आणि विचारत होते, किल्ल्या दाखवूनच विचारत होते काय. मग तो असं एक हसतो उगीच, छान हे लावू ना आपण दार लावू. हो दार लावू, पण ते काय नाही कुलपाला लावायचं, कुलपाला लावायचं बरोबर, पण याचं नाव काय. नाही पण नाव आठवा ना थोडं. आहे लिख लिख किल्ली. आणि किल्ली हा शब्द कोणीतरी सांगितल्यावर जो प्रचंड रिलीफ त्याच्यावर दिसायचा, तर ही मेंदूची अवस्था अशी होऊ शकते कुठल्याही वयात, कळणार आहे. आणि हा त्यामुळं कम्युनिकेशन हा भाग सायकियाट्रीत किती महत्त्वाचा आहे हे कळलं ड्रगच्या बरोबरीने सुद्धा. आणि म्हणजे आम्ही शिकताना मनोविकार तज्ज्ञ म्हणून शिकतो, ते मनोविकार तज्ज्ञ हेच झाले फक्त, आम्ही मानसिक आरोग्यवाले झालो, हे मनोविकृतीवाले झाले. अच्छा, आम्ही आरोग्याकडे फारसं लक्ष नव्हतं तेव्हा कोणाचं. हो नव्हतं. आता आपण सरांच्याकडे येऊया. वाटवे सर, तुमच्या त्या काळातला एक लक्षात राहिलेला प्रसंग. टर्निंग पॉईंट. हा, टर्निंग पॉईंट सांगा. टर्निंग पॉईंट अगदी सोपा आहे माझा. मी MBBS झालो, DPM झालो, प्रॅक्टिस चालू केली. प्रॅक्टिस चालते, म्हणजे प्रॅक्टिस चालायला कधी अडचण आली नाही. मी त्याच ह्याच्यामध्ये सकाळपासून सकाळ प्रॅक्टिस. मोहननी जेव्हा, म्हणजे मुळात मी आणि मोहन एकमेकासमोर शत्रुपक्षाचे म्हणून निवडणुकीला जरी होतो, तरी त्याच्यानंतर इलेक्शननंतर सख्खे मित्र झालो, ते अजूनही आहोत. तर त्याला मोहन म्हणलं की तुझं काय चाललं आहे, तू सकाळपासून प्रॅक्टिस काय करतोस, तू आता पहिलं DPMच्या नंतर आता MD सुरू झालं आहे, ते तू कर. अच्छा, ते मोहनमुळे मी म्हटलं माझं बरं चाललंय, प्रॅक्टिस चालू आहे, पेशंट बघतो. तो म्हटला नाही MD कर. म्हणून यांनी MD स्वतः झाल्यानंतर मी नंतर यांनी हात धरून मला MDला घेतलं. मी MD झालो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मोहननी जेव्हा महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था काढली त्यावेळेला तो म्हणला, विद्या हे तुझं पेशंटचं बस झालं, तू ये ससूनला लेक्चरर म्हणून ये, व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून ये, विद्यार्थी असतात, तुला बोलायची आवड आहे, चर्चेची आवड आहे, शिकायची आवड आहे, तू ये आणि शिकव. तिथे खरं माझं संपूर्ण मला जो टर्न झाला तो तिथे. टर्निंग पॉईंट इन माय लाईफ इज मोहन आगाशे ॲज फार एज सायकियाट्री इज कन्सर्न. ॲज फार एज पोस्ट MD सर, इफ आय एम गेटिंग यू राईट, तुम्ही DPM केलं, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सुरू केलीत, त्याच्यानंतर मग परत MDला आलात आणि MD पूर्ण केलं. आणि यांनी मला मानसिक आरोग्य संस्थेत सामावून घेतलं. मी आणि आमचे मित्र डॉक्टर ढवळे जे आहेत प्रेक्षकामध्ये, आम्हाला दोघांना त्यांनी घेतलं. मग तिथे विद्यार्थी आले समोर. पेशंट काही प्रश्न विचारत नाही फारसे, विद्यार्थी प्रश्न विचारायला लागले. म्हणून मी डॉक्टर ढवळे म्हटलं की आधी आपण आता वाचायला लागू. सो बेस्ट वे टू टीच इज टू लर्न. म्हणून मग आमचं वाचन सुरू झालं. मग ढवळे आणि आम्ही आणि राजन काळे म्हणून होते न्यूरोलॉजिस्ट, आम्ही सगळे तिथे रोज 4 तास जायचो. शिकवण्याची आवड निर्माण झाली. आणि मग ते जे चक्र झालं ते मी शेवटपर्यंत, मग मी आता ह्याच्यामध्येच आहे, त्या शिकवण्याच्याच मोडमध्ये कायम असतो. सो टर्निंग पॉईंट इज स्टील अगेन आय पॉईंट टू मोहन आगाशे. लुकतुके सर, 1961 साली सायकॉलॉजीचा प्रथम औपचारिक परिचय झाला. बर, ते घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये आलो. आणि टर्निंग पॉईंट जो तुम्ही म्हणता तो, त्या काळामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2 वाडेकर बंधू प्रसिद्ध प्राध्यापक होते. DD
हे फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते. RD हे म्हणजे बाबा वाडेकर, रंगादत्ता, ते संस्कृतचे प्राध्यापक होते, पण सायकॉलॉजी तोंडपाठ, फ्रॉइड तोंडपाठ, 14 भाषा तोंडपाठ. बरं. विवाहित नव्हते. त्यांच्या घरी आम्ही सगळी पोरं, सगळ्या मुलांना ते छोले म्हणायचे आणि सगळ्या मुलींना, त्यांच्या विद्यार्थिनी, त्यांना कन्या म्हणायचे. आम्ही सगळे जात येतो होतो, गधळत होतो, काय काय करत होतो. आणि बाबांना, बाबा वाडेकर प्राध्यापक, त्यांना फ्रॉइड तोंडपाठ असल्यामुळे फ्रॉइड सारखा असा गंगेसारखा वाहत असायचा. बर. त्यामुळे ते जे ऐकलं त्यामुळे परिणाम झाला मनावरती की मन जाणून घेण्याजोगं आहे. म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये ते मनावरती पक्क ठसलं की इथून पुढे आपण अधिक काही MBBSच्या पुढे शिकणार असू तर ती सायकॅट्री शिकायची. हा सगळा परिणाम, टर्निंग पॉइंट तो होता. प्रोफेसर बाबा वाडेकर यांच्या संपर्कात मी आलो आणि त्यांनी अखंड गंगेसारखी जी सायकॉलॉजी सांगितली, विशेष करून फ्रॉइड जो समजावून सांगितला, त्यामुळे त्या शाखेमध्ये सामावला गेलो. सर, तुम्ही MD झालात, सायकॅट्री रेसिडेन्सी झाली, तुम्हाला तुमच्या कन्सल्टिंगचा पहिला दिवस आठवतोय का? हो, 15 ऑगस्ट 1973 रोजी कन्सल्टिंग प्रॅक्टिस सुरू केली. बरं. मध्ये आधी मेडिकल सरकारी नोकरीत होतो बराच काळ, हे सगळे बरोबरच होते माझ्या, बराच काळ सरकारी नोकरीत होतो. 15 ऑगस्ट 1973 रोजी प्रॅक्टिस सुरू केली आणि 76ला प्रायव्हेट प्रॅक्टिस. सर, तुमचा प्रायव्हेट प्रॅक्टिसचा पहिला दिवस आठवतोय का कन्सल्टंट म्हणून? माझा DPM झाल्यानंतरचा प्रायव्हेट प्रॅक्टिसमधला एक पेशंट प्रेक्षकात आहे आता पहिला. दुसरा एक पुणे कॉर्पोरेशनमधला कंडक्टर होता, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, मंत्रचळमणी. म्हणजे पहिल्या 2-3 पेशंटपैकी आठवतात. ते एक तर माझ्याबरोबर तेव्हापासून तो अजून माझ्याबरोबर काम करतो. एक वेळ पुणे हॉस्पिटलमध्ये एक दिवस सायकियाट्रिस्ट नसलं तरी चालतं, पण हा माझा पेशंट मदतीला लागतो. तो 10 तास माझ्याबरोबर असतो. तो जो कंडक्टर होता तो ऑब्सेसिव्ह होता. तो आणि त्याची बायको, तो 10 तास बाथरूममध्ये आंघोळ करत बसायचा, 100 लिटर पाणी घालवायचं, ऑब्सेसिव्हचं जे असतं ते. तो आणि त्याच्या बायकोला घेऊन माझी मुलाखत संजोत देशपांडेंनी स्टार TV करता घेतली होती. तर त्यांनी तिथे फार उत्तम उत्तरं दिली. त्या म्हणजे फॅमिलीच्या सपोर्टनी OCD सारख्या चिकट आजाराला कशी मदत होते हे संजोतने आमच्याकडनं काढून घेतलं. हे 2 पेशंट्स मला नेहमीच आठवतात. पहिल्या दिवशीचे आठवतात तुम्हाला आता. सर, तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही कन्सल्टंट म्हणून जेव्हा सुरू केलं तेव्हा तो दिवस आठवतोय तुम्हाला? मला खूप लहानपणापासून डिमेन्शिया आहे, त्यामुळे मी कालचं फारसं लक्षात ठेवत नाही आणि उद्याची काळजी करत नाही. मला एक गोष्ट नक्की आठवते प्रॅक्टिस, की या दोघांपेक्षा वेगळं म्हणजे मी ठरवलं होतं प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची नाही. तर डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जर मिळाली, आणि सुदैवाने त्यावर मी ज्या वर्षी DPM झालो त्या वर्षी राज्य सरकारमध्ये लेक्चररची पहिली पोस्ट निर्माण झाली सायकियाट्रीमध्ये. आधी मला सायकियाट्रीमध्ये पंचायत पण झाली होती, कारण माझ्या एका मैत्रिणीने तिचा इंटरेस्टचा विषय बदलून मेडिसिनच्या ऐवजी सायकियाट्री घेतला. बरं. त्यामुळे माझी रजिस्ट्रारची पोस्ट गेली. बरं. पण लगेच दुसरी पोस्ट मोकळी झाली 1 वर्षांनी. मधल्या काळात मी RM होतो. बरं. त्यामुळे हॉस्पिटल कसं चालवावं याचं सगळं ट्रेनिंग मिळालं, म्हणून मी इन्स्टिट्यूट काढले. पण मी ठरवलं आपण का नोकरी करायची याचं कारण फार महत्त्वाचं आहे. कारण तोपर्यंत माझ्या असं लक्षात आलं की नाटक हे आपल्याला काही सोडायचं नाही आहे आणि सायकियाट्री पण आपल्याला सोडायची नाही आहे. त्या दोन्ही बायका ठेवायच्या असतील तर वेळ वाटून दिला पाहिजे. हां. तर लेक्चरचं एक बरं होतं, सकाळी 10 ते 6 असं काम झालं की संध्याकाळ फुल मोकळी होती. प्रायव्हेट प्रॅक्टिसचं बरोबर उलट आहे. या सगळ्यांची प्रायव्हेट, हा तर घरी येत नाही 12-12पर्यंत. असं प्रायव्हेट प्रॅक्टिस हा एक खांबी तंबू आहे. ते त्या माणसावर नियमित बसून चाललं तरच होतं उत्तम. युनिटमध्ये प्रॅक्टिस करण्यात एक होतं, पेशंटला पहिल्यापासनं
युनिटची सवय लागते आणि युनिटमध्ये 5-6 डॉक्टर असतात. डॉक्टर आगाशे, आमच्या शिरवेकरांचं युनिट, मास्टरबाईंचं युनिट, त्यात आगाशे, लुकतुके, वाटवे असे काम करणारे 5-6 डॉक्टर असायचे. त्यामुळं खूप डॉक्टरांनी बघायची एका पेशंटला सवय होती, जी प्रायव्हेटमध्ये होत नाही. बरोबर. दुसरं, जशी जशी तुमची सिनियरिटी वाढते तसतशी सायकॅट्री इमर्जन्सी असली तरी बघायला ज्युनियर लोक तयार होतात. बरोबर. यांना अजून बघावे लागते. मला फार पूर्वीपासून बघावे लागत नाही, कारण मी जसा वर गेलो. आणि मग तिथंच मला शक्य होतं की म्हणजे पुढं पहिले 10 वर्ष क्लिनिकल प्रॅक्टिस म्हणजे पेशंट बघणं, राऊंड घेणं, हे सगळं केल्यानंतर जेव्हा डिपार्टमेंट वाढणं फार गरजेचं आहे, 1987 साली राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम म्हणून जेव्हा स्वीकारला तेव्हा अशी गरज निर्माण झाली की हा राज्यभर जर राबवायचा असेल तर त्याला प्रशिक्षित मनुष्यबळ पाहिजे आणि ते कसं मिळवायचं. त्यामुळं मी क्लिनिकल प्रॅक्टिस करून मेंटल हेल्थ पॉलिसी आणि प्रोग्रॅम याच्याकडे आलो आणि क्लिनिकलचं काम मी हळूहळू ज्युनियर माझ्याकडे जे चांगले अतिशय होते त्यांना द्यायला लागलो. त्यामुळे ह्यांच्या आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये फरक. मग मी काय करायचो, फक्त पहिल्यांदा केस बघ, जे मी अजूनही करतो, जे मला अजूनही करायला आवडेल, मेडिकल गायडन्स क्लिनिक काढायची माझी इच्छा आहे. म्हणजे इफ यू हॅव अ मेडिकल प्रॉब्लेम कन्सल्ट मी. कारण योग्य पेशंटला योग्य डॉक्टर भेटण्यातच इतका वेळ जातो. अच्छा अच्छा. तोपर्यंत इतका वेळ आणि पैसे खर्च झालेले असतात. तर निदान त्याला माहिती पाहिजे की तुम्हाला काय झालंय, हां ह्याच्याकरता तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत, ते कुठे कुठे मिळू शकतील, काय मिळतील. कारण सायकोसोशल ॲक्सिसवर काम करणारा आमच्या डिपार्टमेंटमध्ये मी होतो, बिसाइड्स ऑर्गॅनिक. त्यामुळे ते करणं हे फार महत्त्वाचं डिपार्टमेंटच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने होतं. बरोबर. आणि ते मी केलं. सर, मला तुम्हाला असं विचारायचं, तुम्ही आत्ता म्हणालात तसं की एका बाजूने तुमची अभिनयाची करिअर किंवा त्यातला सगळा भाग तुम्हाला चालू ठेवायचा होता आणि 10 ते 6 या युनिटमध्ये किंवा गटाबरोबर काम करणं, या दोन्ही हे 2 संसार, तुम्ही मगाशी बायको असा शब्द वापरला, ते 2 संसार करत असताना तुमच्यातल्या परफॉर्मिंग आर्टिस्टला तुम्ही सायकॅट्रिस्ट असण्याचा काही फायदा होतो का? मागे मी एक मुलाखत दिली, ते चाललं, सायकॅट्री वॉट बिकेम अ स्कूल ऑफ ॲक्टिंग फॉर मी. सायकॅट्री बिकेम अ स्कूल हो, ऑफ कारण मी ॲक्टिंग. फॉर्मल ट्रेनिंग ॲक्टिंगचं घेतलं नाही आहे. हां, मी नाटक करत करत काम करायला शिकलो. फॉर्मल शिक्षण माझं सायकॅट्रीचं आहे. हो. पण एखादी भूमिका जर निभवायची असेल तर ती कशी निभवायची हे मी माझ्या पेशंटकडनं शिकलेलं आहे. हां. अगदी. आणि आय ओ अ लॉट टू माय पेशंट्स. मी जसं मगाशी एक दिलं पॅरानॉइड, संशय याने ग्रासलेला एखादा मनुष्य असेल, तो बायपोलर असेल, उगीच आनंदी. म्हणजे मला आठवतं आमचा एक पेशंट होता, फार गमतीशीर होता. खूप खर्च करायचा, हे करायचं म्हणून त्याला ॲडमिट करायचा. तो हसत खेळत पण ॲडमिट झाला. आणि मी त्याची हिस्ट्री घेताना विचारलं, त्याला 2 बायका होत्या, पहिलीला सोडून दुसरी ठेवली होती त्याने, की मग आता काय तुमचे संबंध कसे आहेत पहिल्या बायकोशी? खरं सांगू का म्हटलं? म्हणते शक्यतो खरं सांगा. स्नेह आहे, संबंध नाहीत. मला वाटतं इतक्या कमीत कमी शब्दात आणि एक्झॅक्टली अशा असणारं उत्तर मला पेशंट खेरीज दुसऱ्या कोणी शिकलेलं नाही. आणि असे खूप, म्हणजे मला पेशंटमध्ये रस लागायचं कारण ते आहे, कारण त्याचं एक्सप्रेशन जे असतं ना ते इतकं वेगळं असू शकतं प्रत्येकाचं. त्यामुळे त्याचा फायदा मला काम करताना कुठेतरी होतो. म्हणजे असं काही नाही. मला असं वाटतं एकाच वेळेला आपण अनेक प्रक्रिया चालू असतात आपल्या. म्हणजे आपण जेव्हा कॉन्शियसली एक काम करत असतो ना तेव्हा आपल्या मागं काहीतरी खुदखुदत असतं काहीतरी. आणि हे मी पाहिलं आशिफाखरे ती करताना, जब्बारचं सुद्धा, काहीतरी एक जागाच मिळत नसते बसवायची आणि ती हॉस्पिटलमध्ये करता करता सुचते त्या. किंवा नाटक बसवता बसवता पेशंटचा एखादा प्रॉब्लेम सुटतो. बरोबर. तर एक प्री कॉन्शियस किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये सतत एक ॲक्टिव्हिटी चालू असते आणि कॉन्शियस मनामध्ये एक ॲक्टिव्हिटी चालू असते. आणि या दोन्ही ज्या एकमेकांना पूरक असतात त्या सायकॅट्री आणि अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. असं मला वाटतं. क्या बात. वाटवे सर.
तुमच्या जडणघडणीमध्ये नाटकाचा अभिनयाचा हा जो काही पार्ट होता त्याचा तुम्हाला सायकॅट्रिस्ट म्हणून क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कसा कसा फायदा किंवा होतोय? माझ्या मते जसं मोहनने सांगितलं की क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये इंटरव्ह्यूच्या वेळेला पेशंटशी बोलताना भावनांचं आपला कमी जास्ती करणं, चढ उतार करणं, आवाजात कमी जास्ती करणं याचा फायदा होतो प्रॅक्टिसमध्ये. नाटकापासून मी आता खूपच लांब म्हणजे जवळजवळ नसल्यातच जमा येते आवड. मी ह्या माझ्या काही म्हणाल तर हा जो काही गुण असेल त्याचा वापर मी लेक्चर देताना घेतो. अच्छा. किंवा मी डॉक्टर विहंग वाईया रोल प्लेस करताना करतो. म्हणजे सामान्य ऑडियन्स किंवा मेडिकल डॉक्टर्स, नॉन सायकॅट्रिस्ट किंवा मेडिकल स्टुडंट्स ऑफ सायकॅट्री या सगळ्यांना एखाद्या लेक्चरद्वारे एखादा आजार समजून सांगायचा असेल तर मी कायम पेशंटची भूमिका करतो. माझा मित्र डॉक्टर विहंग वाईया किंवा मोहन आगाशे दे आर ऑलवेज अ सायकॅट्रिस्ट. तर त्याचा वापर मला वेगवेगळ्या भूमिका अल्कोहोलिक, डिप्रेस, मॅनिक ह्या सगळ्याचा मी माझ्या मते छान उपयोग करतो आणि माझा अभिनय तिथे उपयोगी पडतो. आणि एकच मिनिट, तुम्ही दोघेही जण आता इथे आहात तर आपण एक छोटंसं प्रात्यक्षिक करूया. तर तुम्ही अल्कोहोलिक आहात म्हणजे पेशंट आता या रोलमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या इच्छेच्या विरुद्ध डॉक्टरांच्याकडे आणलेलं आहे आणि हे तुमचे डॉक्टर आहे. खरं सांगू का डॉक्टर, काय नाव आपलं, काय नाव? माझं नाव आकाश. बरोबर. तर जे असाल ते खरं तर मला इथं आमच्या या बायकोमुळं आलोय मी. मला अजिबात काही प्रॉब्लेम नाही बरं का. मी नाही घेत नाही असं नाही, दारू कधी घेतो पण जोडीला लिव्ह 52 घेतो 2 वेळेला, शिवाय व्यायाम करतो, सगळं करतो. पण मला माहीत नाही हिने कशा करता आणले. मला आपल्याकडनं काही मदत असेल तर करा, नाही तर मी खरं आय एन्जॉय अल्कोहोल, आय एन्जॉय. अगदी बरोबर बोललात तुम्ही. असं खरं म्हणजे प्रॉब्लेम आहे त्यांना, मिसेस ना. तेच म्हणतो की प्रॉब्लेम तिला आहे. पण काय म्हणलं मी त्यांना की तुमचं प्रॉब्लेम बघायचा असेल तर कोणतरी जबाबदार नातेवाईक पाहिजे बरोबर. मग या मिसेस म्हणून त्यांचा प्रॉब्लेम त्या तुम्हाला घेऊन आल्या जबाबदार नातेवाईक म्हणून. मला काय वाटलं तुमचा प्रॉब्लेम आहे? मला खरं प्रॉब्लेमच नाही डॉक्टर. काय काळजीच करू नका. दारू काय एवढं विशेष आहे? दारू घेतली थोडी, सगळे पितात, त्याच्यात काय विशेष आहे? नाही, तो प्रॉब्लेम नाहीच आहे. मग प्रॉब्लेम त्यांचा आहे ना. हो, म्हणजे त्यांना आवडत नाही. त्यांना असं वाटतं की हा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. कुणाला प्रॉब्लेम आहे? हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपण असं करू, दोघांना मिळून आधी बघू. बर, खरंच प्रॉब्लेम त्यांना आहे का तुम्हाला आहे? समजा तुम्हाला म्हणजे दारूचा प्रॉब्लेम नाहीये, बर, पण दारू प्यायल्यामुळे तुमची जीवनसत्व बरोबर आहेत की नाही, तुमच्या टेस्ट नॉर्मल आहे. हो, सगळं वर्षातनं 2दा कायम. शेवटचं संडेला मी फक्त जेव्हा पोहायला जातो ना त्याला 1-2 बिअर घेतो, संध्याकाळी एखादी हे बस, बाकी काही नाही. आठवडाभर रात्री 1.5 पेग, बाकी काही नाही. शिवाय लिव्ह 52 आहे. पण तुम्ही मला सांगा, हे सगळं असताना त्या म्हणल्या की तुम्ही डॉक्टरकडे या, तर तुम्ही कसे काय आलात? त्या म्हणल्या, मी म्हटलं आता हे डॉक्टर, आणि तुम्ही म्हणला ना आता मला आवडलं तुमचं, तुम्हीच म्हणला की दारू हा तुमचा प्रॉब्लेमच नाहीये. संपलं. दारू हा प्रॉब्लेम नाहीच. पण दारूमुळे जे होतं तो तुमचा प्रॉब्लेम आहे की एवढं बघायचं. तुम्ही म्हणलात तसं फर्स्ट क्लास आहे सगळं. शेवटची टेस्ट कधी केली? झाले वर्ष तेवढे मला दाखवा आणून. नसेल समजा 6 महिने झाले असतील तर लगेच ते करून घेऊ. परत खर्ची काय पण करू. नाही, आम्ही फुकट करू. चालेल, आपल्याकडे मदत मिळते. म्हणजे आपण मदत करणार असाल म्हणजे, आणि दारू माझी बंद करणार नसाल तर पुढच्या बात नाही. आता अभिनयाचं मी सांगतो, मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे अभिनयात. बिकॉज आणि का ट्रेनिंगमध्ये आमच्या जर्नलमध्ये पण निघत, डज ॲक्टिंग हेल्प टू बी अ गुड थेरपिस्ट. तर हे काय आहे, कारण तुम्हाला स्वतःची वैयक्तिक मतं असतात. पेशंट बघताना तुम्हाला वैयक्तिक मतं दूर ठेवता आली पाहिजेत तुमची. युअर इंडिव्हिज्युअल ओपिनियन शुड नॉट अफेक्ट दी ट्रीटमेंट विथ द पेशंट. हे एक असतं. आणि सिनेमाच्या ॲक्टिंगला जे स्पॉन्टेनियस इम्प्रोव्हायझेशन लागतं ना ते येतं. आता ॲक्यूट अल्कोहोलिक आला किंवा भ्रम असलेला पेशंट आला तर तुम्हाला काय रोल घ्यायचा हे लगेच क्षणार्धात ठरवावं लागतं त्याच्याकरता.
म्हणजे माझं अनेक वेळा असं झालेलं आहे लोकांना की अतिशय व्हायलंट पेशंट बांधून आणलेला आहे, 4 लोकांनी बांधून आणला आहे, आणि तो आत आलेला मी जर त्या नातेवाईकांना रागवलो का मूर्खात का बांधलं कशाला त्याला, सोडा त्याला आधी. मग त्याला सोडलं, सिस्टर याला पाणी द्या जरा, मग त्याला बाहेर जा बाहेर. तो पेशंट इतका चांगला वागतो माझ्याशी, तेवढ्या वेळात मला त्याला इंजेक्शन द्यायचं असतं. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं वेदर यू गोइंग टू प्ले हिज सरोगेट फादर, यू आर गोइंग टू प्ले पोलीस, वेदर यू आर गोइंग टू प्ले ऑथॉरिटेटिव्ह रोल, सबमिसिव्ह रोल, किंवा जसं ॲग्री होणं त्याच्यामुळे, याच्याकरता अभिनयाचा उपयोग होऊ शकतो. वा, फार छान. सर बिकतुके सर, मी तुम्हाला साहित्याबरोबर असलेलं तुमचं नातं, आपण आता साहित्याबरोबर असलेलं तुमचं नातं आणि ॲज अ कन्सल्टंट इन युअर प्रॅक्टिस, त्या संबंधाचा कसा फायदा होतो? त्याचा खूप फायदा होतो. पहिलं म्हणजे त्यांनी दृष्टिकोन, आपला दृष्टिकोन, माझा, आपण इथे बसलो, तो येऊन काहीतरी तक्रारी सांगतोय, त्या तक्रारी ऐकण्याबाबत माझं मन विशाल होतं, हा पहिला भाग. आणि दुसरं असं की ही सगळी मोठी माणसं जी आहेत, मोठमोठे मानसशास्त्रज्ञ होऊन गेले किंवा मोठमोठे संत, अगदी गीतेपर्यंत सगळं, त्याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर पेशंट बोलताना आढळतं. हा सगळ्यात मोठा भाग आहे. आता फ्रॉइड, कितीतरी वेळा फ्रॉइड जे बोलला त्याचं प्रत्यंतर जसंच्या तसं क्लिनिकमध्ये येतं. मी माझ्या क्लिनिकमध्ये तिथे सलाम फ्रॉइड म्हणून एक फ्रेज काढली आहे. बरं. तर मला जेव्हा वाटतं की हे जे फ्रॉइड असंच्या असं 1 2 3 4 5 असे पॉईंट्स दिसतात, सलाम फ्रॉइड किंवा रामदास, अगदी अध्यात्माच्या दिशेने जरी आपण गेलो तरी रामदास हा आश्चर्यकारकरित्या आधुनिक विचाराचा संत आहे. आधुनिक मानसशास्त्रामध्ये आपण जे शिकतो 1 2 3 4 5 ते मुद्दे अनेक वेळा पेशंट बोलतो रामदासांच्या टर्म्समध्ये, ते अगदी फिट बसतं. गीतेमध्ये बसतं. विकार, कामामधून क्रोध येतो, क्लिनिकमध्ये वारंवार दिसतं. तेव्हा या सगळ्यामुळे एकतर ते जे त्या विषयाची जाण ही खोलवरची होते, आणि आपण जी उत्तरं त्या व्यक्तीला सांगू ती पठडीतलं औषध, पठडीतला मानसोपचार यापेक्षा बाहेरचं असू शकतं, जे पेशंटच्या दृष्टीने जास्त फायद्याचं ठरतं. तो साहित्याचा फायदा आहे. आता मी एक अशी राऊंड तुम्हाला तिघांना देणार आहे की मी मानसिक आरोग्य क्षेत्रातला एक विषय तुम्हाला सांगणार आहे. तिघांना म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा विषय, आणि त्या विषयावरती तुम्ही आम्हाला अगदी थोडक्यात त्यावेळचं आणि आत्ताचं असं आम्हाला सांगायचं आहे. वाटवे सर, तुमच्यापासून सुरुवात करतो. मनोविकार शास्त्रातील औषधे काल, आज, उद्या. पहिलं औषधच मुळात 52 साली आलं. त्यामुळे काल आपण बघितला, आज आणि उद्या. प्रत्यक्ष विन्स्टन चर्चिल साहेबांना उत्साह आणि उदासपणा असा आजार होता. हो. त्या काळी तो नॅचरल रेमिशननी बरा व्हायचा. उत्साहात होते तेव्हा त्यांनी जिंकून दिलं युद्ध. निराश असायचे त्यावेळेला ते त्या वॉर रूममध्ये कोंडून चिरूट आणि दारू असं करत राहायचे, आणि त्या स्टेजला त्यांनी ब्लॅक डॉग असं म्हटलंय. त्यावेळेला औषध नव्हतं, पण नॅचरल रेमिशन व्हायचं. डिप्रेशन सारख्या आजारात नॅचरल रेमिशन झालं नाही तर धोका आत्महत्या करण्याचा असतो. त्याच्यानंतर 52 साली औषधं आल्यापासून अँटी डिप्रेशन, अँटीसायकॉटिक 10, 15, 20, 25 आता जवळजवळ 36 अँटीसायकॉटिक तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराकरता, तेवढीच 39 अँटी डिप्रेशन, मूड वर खाली होऊ नये म्हणून जी औषधं देतात, मूड स्टॅबिलायझर, जसं व्होल्टेज स्टॅबिलायझर असतं तसं भावनाचा उचंबळ वर आणि खाली होऊ नये म्हणून ती औषधं आली. अनेक औषधं नवीन आहेत. ल्युरासिडॉन नावाचं लेटेस्ट औषध आलं. सर्व प्रकारांच्यावरती, सर्व मानसिक आजारांच्यावर आज औषधं ही नव्याने बरीच आलेली आहेत. त्याचा फायदा योग्य तसा वापर करून जर केला रुग्णाला निश्चित औषधांनी मदत होते. म्हणजे असं म्हणता येईल का की पूर्वी एक कार्पेट बॉम्बिंग होतं आणि आता एक टार्गेट ओरिएंटेशन येतंय? आता निश्चित येत आहे. आता पुढं जाऊन फार्मॅकोजेनॉमिक्स
म्हणजे जर ह्या माझ्या रुग्णाला हे अँटीडिप्रेशन चालत नसेल किंवा लागू पडलं नाही तर फार्मॅकोजिनॉमिक्सच्या आधारे कुठलं औषध त्याला लागू पडेल याचं त्याचं जीन स्टडी करून करता येतं. दिस इज फार्मॅकोजिनॉमिक्स. म्हणजे पेशंट स्पेसिफिक पर्सनलाइज सायकियाट्रिक कस्टमाइज केअर किंवा पर्सनलाइज केअर अशी होते की तुला हे औषधाने फरक पडत नाही म्हणून दुसरं द्यायचं तिसरं द्यायचं न करता आता तुम्हाला कुठलं लागू पडेल हे लॅबोरेटरीमध्ये 6,000 रुपयात कळतं पुण्यात सुद्धा. अँटीडिप्रेशनची आत्ता सोय आहे, बाकीच्याची येईल हळूहळू. तर इतकी प्रगती झालेली आहे ना. अजून पाईपलाईनमध्ये काही औषधं आहेत. निश्चित या दिशेने जोरदार वाटचाल आहे. एक सिग्मंड फ्रॉइड असं म्हणाली होती की देर विल कम अ डे वेन रिडल्स ऑफ द माइंड विल बी सॉल्व्ड बाय मोलिक्युल्स. असं एक फ्रॉइडचं वाक्य आहे. तर तुम्हाला असं होईल असं वाटतं का? होईल ना. आता उल्हासच्या शेजारी बसून फ्रॉइड वशी मी बोलणं, पण हे खरंच आहे. म्हणजे इन्क्लुडिंग मी सायको ॲनालिसिस जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक नुकतंच मी भाषण ऐकलं, न्यूरोसायन्स अँड रिनेसान्स ऑफ सायको ॲनालिटिक थॉट. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सायको ॲनालिसिसमध्ये सुद्धा जे काउच आणि हे सगळं असतं त्याच्यामध्ये इट इज दी ब्रेन सायनॅप्सेस, मेंदूतल्या 2 पेशीतलं चलनवलन बदलतं, न्यूरो ट्रान्समिटर बदलतात, ऑल्दो इट इज अ सायकोथेरपी. बरोबर आहे. तर त्यामुळे फ्रॉइड त्याच वेळेला त्या वक्त्यांनी त्यावेळी सांगितलं की फ्रॉइड वॉज अ बेसिकली न्यूरोलॉजिस्ट आणि त्यांनी जे सांगितलं ते आत्ता खरं ठरतंय. त्याची पहिली थेरपी सायको ॲनालिसिस याला सुद्धा आता ब्रेन केमिस्ट्रीच्या भाषेत एक्सप्लेनेशन मिळतंय. सो ऑलवेज देर विल बी आन्सर इन मॉलिक्यूल वन डे ऑर येस. बघतो काय सर, ECT इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी काल आज उद्या. खरं म्हटलं तर आज आणि उद्या यावरती विद्याधर अधिक चांगलं सांगू शकेल. आम्ही तो काळ पाहिला की इलेक्ट्रिक शॉक देणं एवढा एकुलता एक मार्ग अवेलेबल होता. आम्ही सगळे जसं शिरवईकरांच्या हाताखाली शिकलो तसं डॉक्टर मिसेस मास्टर यांच्याही हाताखाली शिकलो. मिसेस मास्टर असं एक वाक्य म्हणायच्या, देर आर ओनली 2 टाईप्स ऑफ सायकॅट्रिस्ट. वन आर टॉकर्स, ते बोलतात, अँड अदर्स आर शॉकर्स, सारखे ECT देतात, शॉक देतात. तेव्हा गरज असो नसो, इंडिकेशन असो नसो, चुकीचे ECT शिवाय दुसरं काही नाहीच, अशी स्थिती सायकॅट्रीची आम्ही पाहिलेली आहे. तिथून सिलेक्टिव्हली अमकी लक्षणं असतील तरच इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंट द्यावी. इथपर्यंत इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंट देण्याच्या पद्धतीतही खूप फरक झालेला आहे. इतके व्होल्टचा बारका तुकडा मोजता येतो, इतकेच व्होल्ट्स द्यायचे. किती सेकंद मेंदूमधून जावा करंट हे सुद्धा सेकंदाचा तुकडा इतकं मोजता येतं. तेव्हा ती पद्धत आणि कसा दिला जावा ECT, असा का असा, 1000 पद्धती. तेव्हा या सगळ्यामध्ये ही जी पुढे ही डेव्हलपमेंट आहे. तेव्हा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी यामध्ये सुद्धा आता खूप बदल झाले. त्याची इंडिकेशन्स डेफिनेट अशी आलेली आहेत. आणि जसं आत्ता डॉक्टर बाटवेंनी औषधाबद्दल सांगितलं तसा अंदाज घेता येईल आधी की या पेशंटला ECTचा फायदा होईल का, या विशिष्ट व्यक्तीला, याचा अंदाज सुद्धा लावता येईल. पण सामान्य लोकांसाठी मात्र एक गोष्ट अजूनही सांगावीशी वाटते बरं का, अवेअरनेसचा हा कार्यक्रम आहे म्हणून. हिंदी सिनेमात जे दाखवलं जातं ना, मग ते असं पकडतात आणि त्याला देतात येईल करतो, याच्यातलं काहीही आज सुद्धा अगदी सामान्यातल्या सामान्य हॉस्पिटलमध्ये सुद्धा यातलं काहीही होत नाही. व्यवस्थित भूल देऊन इलेक्ट्रिक ट्रीटमेंट दिली जाते. 5 मिनिटांनी पेशंट शुद्धीवर येतो, भूल दिलेली असते आणि आपल्या पायानी चालत गप्पा मारत घरी जातो. तर ही सामान्य लोकांना कळावी अशी माहिती सांगणं एवढं ECT बद्दल पुरेसं आहे. समुपदेशन पद्धती, काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी काल आज उद्या. माझी कल्पना थोडी वेगळी आहे. काय आहे, जेव्हा आपण मेंदू आणि बायोलॉजिकल सायकेट्री बघतो, दॅट्स अ बायोलॉजिकल डायमेन्शन ऑफ हेल्थ अँड इलनेस. बायोलॉजिकल डायमेन्शन ऑफ हेल्थ अँड इलनेस म्हणजे फ्रॉइडचं म्हणणं होतं ते
कुठंतरी हे सापडेल ते बरोबर आहे. पण अनुभव म्हणजे मी काय म्हणेन, वाद्य आणि संगीत. संगीताला वाद्य लागतं आणि वाद्याशिवाय संगीत नाही करू शकत. मग व्होकल कार्ड असलं तरी ते वाद्य झालं, ते करणार आहे. पण वाद्य ट्यूनमध्ये ठेवण्यासाठी काय लागतं, तर ते दोन्ही लागतं. तार नीट, योग्य तार पिळलेली पाहिजे, पण अनुभव पण फार महत्त्वाचा आहे. तर आपल्याकडे न्यूरोलॉजीमध्ये आता डिप्रेशन किंवा भावना घेतली किंवा सदोष विचार घेतला तर आपल्याला या वैद्यकीय पद्धतीमध्ये, बायोलॉजिकल ह्याच्यात त्याचं नाव आणि पत्ता कळतो. बरं. की मेंदूमध्ये या ठिकाणी हे डिप्रेशन राहतं आणि ही पिळगळली त्याचं वाढतं, पिळगळली कमी झाली तर कमी होतं. म्हणजे नाव आणि पत्ता मिळतो पण अनुभव नाही मिळत. बरं बरं. म्हणजे आज आगाशे या ठिकाणी गुप्ता हॉस्पिटलच्या शेजारी राहतात एवढं कळतं, पण आगाशे ये क्या चीज आहे हे नाही कळत. अनुभव हा प्रत्येकाचा वेगळा असतो. मी मगाशी म्हटलं ते, जरी भावना त्याच असल्या तरी अनुभव, डोळे तेच असले तरी प्रत्येकजण वेगळं बघतो. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की काउन्सिलिंग आणि थेरपी ही त्या अनुभवाला भिडते. बरोबर. कारण दी कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स कॅनॉट बी सबस्टिट्यूट फॉर एक्सपिरियन्शियल लर्निंग और विजडम. जे तुम्हाला अनुभवाने कळतं ते पुस्तक वाचून कळत नाही. बरोबर. त्यामुळे त्यामुळे खरी शिक्षणाची सुरुवात फॉर्मल एज्युकेशन संपल्यावर होते. हो हो. त्यामुळे एका बाजूने जरी बायोलॉजिकल डायमेन्शन हे महत्वाचं आहे तरी सुद्धा त्या व्यक्तीचा अनुभव महत्वाचा आहे आणि त्याला समुपदेशन आणि थेरपी हे ॲड्रेस करतात. म्हणजे मॅजिक ऑफ एम्पथी याच्यावर आपण कार्यक्रमच करतो. हो. म्हणजे ॲटिट्यूड हा किती महत्त्वाचा आहे. एखाद्या गोष्टीत फरक पडायचा असेल, वेन यू कांट चेंज द रियालिटी यू कॅन चेंज द ॲटिट्यूड दॅट गिव्ज यू अ सेन्स ऑफ चेंज रियालिटी. हा फार महत्त्वाचा आहे. तुमचा दृष्टिकोन बदलला तर तुम्हाला वेगळं दिसायला लागतं. खरं. आणि ते समुपदेशनामध्ये येतं. सर तुमच्याकडे येतो. मानसिक आरोग्य क्षेत्रातला आणि मनोविकार क्षेत्रातला कुटुंबाचा सहभाग काल, आज आणि उद्या. कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे आणि त्यामुळे कुटुंब या संस्थेबद्दलच एक फार प्रसिद्ध वाक्य आहे. मानसिक आजार हा एक प्रॉब्लेम आहे. घरच्या लोकांना विचारते, सांगते प्रॉब्लेम आहे बा, हा काहीतरी बेड्यासारखं वागतो, असं करतो तसं करतो, आम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे. तेव्हा समाज संस्था असा जर कुटुंबाचा विचार केला तर त्याबाबत एक असं फार प्रसिद्ध वाक्य आहे, द फॅमिली क्रिएट्स, मेंटेन्स and also contains the mental disease. बर. कुटुंबामधली नाती, कुटुंबामधलं वागणं, कुटुंबाची मतं, कुटुंबाच्या व्हॅल्यूज या सगळ्यांच्या मधून मनोविकार निर्माण व्हायला मदत होते. वाटव्यांच्यासारखी माणसं लगेच बोट वर करून म्हणतील, लुकतुके काहीतरी बडबडतोयस. तर रिसेप्टार्सचं काय, न्यूरोसायकॅट्रीचं काय, ते सगळं खरं आहे, त्यात खोटं काहीच नाही. पण त्याला फॅसिलिटेशन हे कुटुंबाच्या वातावरणामुळे होतं. इट क्रिएट्स. मग मेंटेन्स, विशेष करून दारू पिणाऱ्या पेशंट्सना ट्रीट करण्याचा अनुभव जर तुम्ही लक्षात घेतलात तर हा दारुड्या आहे म्हणून बोट दाखवणं सोपं आहे. पण घरामध्ये असं वातावरण असू शकतं की त्या माणसाला दारू पिणं हा एक मार्ग वाटतो आणि म्हणून तो दारू पित राहतो. हे शक्य आहे. सो इट क्रिएट्स, मेंटेन्स अ प्रॉब्लेम म्हणजे मेंटल डिझीज. पण पुढचं इट ऑल्सो कंटेन्स. कंटेन म्हणजे त्याला आवर घालणे. कंटेनर असतं ना भांडं, तर इट कंटेन्स द मेंटल डिझीज. कुटुंबामुळेच मनाच्या समस्या
त्यांना आवर घालता येतो हे लक्षात आल्यामुळे आता मनोविकार तज्ज्ञ या प्रकारे विचार करतात की कुटुंबामध्ये वागण्याचं ती गतिकी ते डायनॅमिक्स काय आहे त्याचा अभ्यास करावा, कुटुंबाला समजावून सांगावं की तुमचे हे वागण्याचे या पद्धती या बदलायला पाहिजेत, त्याबरोबरच तुम्ही अमुक केल्यामुळे त्याच्या रोगाला जो आवर पडतोय ते त्या पद्धती तुम्ही अधिक बलिष्ठपणे वापरा तर त्या रोगाला आवर घालता येईल. हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. द फॅमिली क्रिएट्स, मेंटेन्स अँड कंटेन्स द मेंटल इलनेस. एवढं वाक्य कॅरी होम म्हणून लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. वा. वाटवे सर, मानसशास्त्र आणि मनोविकारशास्त्र, सायकॉलॉजी आणि सायकियाट्री ह्यांच्यातला सहभाग आणि सहकार काल, आज आणि उद्या. मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकॉलॉजी आणि मनोविकार तज्ज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्ट. खरं तर आनंद तुला माहीत असेल की वी आर ऑल मेंटल हेल्थ प्रोफेशनल. याच्यात सायकियाट्रिस्टने असं म्हणता कामा नये की सगळं मला येतं तुम्ही दूर राहा, किंवा काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात आम्हाला सगळी सायकॉलॉजी येते, समुपदेशन करतो, काउन्सिलिंग करतो, सगळं करतो, थेरपी करतो, तुम्ही मध्ये येऊ नका. असं नसून इट्स नॉट आम्ही किंवा तुम्ही, वी आर ऑल. इट डझंट इन्क्लूड ओनली सायकियाट्री अँड सायकॉलॉजिस्ट, पण मानसशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, सायकियाट्रिक सोशल वर्क, सायकियाट्रिक नर्स, सायकियाट्रिकली ट्रेन अटेंडंट, दे फॉर्म अ टीम ऑफ दी मेंटल हेल्थ प्रोफेशनल. वी आर ऑल मेंटल हेल्थ प्रोफेशनल. आपला एम रुग्णाची सेवा, तो केंद्रबिंदू धरून आपण सगळे टीम वर्क करतो. माझ्या बाबतीत झालं तर सोपं आहे मला, का तुम्ही म्हटलं तसं घरापासून सुरुवात. मला सायकॉलॉजिस्टची मदत मिळतेच कारण मी लग्नच केलं आहे सायकॉलॉजिस्टची, ते एक सोपं झालेलं आहे. पण माझ्या टीममध्ये सुद्धा 2 सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिक सोशल वर्कर्स आम्ही काम करतो, सगळे टीममध्ये काम करतो. आणि त्याच्यामुळे हा सहभाग जुन्या काळी कदाचित कमी असेल, पण आता निश्चितपणे आता तुम्ही जो ग्रुप चालवता त्याच्यामध्ये सायकियाट्री, सायकॉलॉजिस्ट सगळेच काम करतात. तर हा सहभाग आता जास्त पुढे येतोय आणि तो उपयुक्त आहे. अल्टिमेटली इट्स अ मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज. द पेशंट शुड बी द केंद्रबिंदू. राईट. आगाशे सर, आता मी तो हा प्रश्न तिघांना तुमच्यापासून सुरुवात करतो. 21व्या शतकामध्ये मानसिक आरोग्य क्षेत्रात भारताच्या संदर्भात घडलेल्या 2 सकारात्मक गोष्टी तुम्हाला कुठल्या वाटतात? या 18 वर्षात एक मोठी क्रांती सगळ्यांच्या जीवनात जी झाली आहे ती डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे झालेली आहे. ओके. हो. आणि या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे आपल्या सगळ्याच मानसिकतेच्या संकल्पनांना फार मोठा धक्का बसलाय किंवा बदललाय. म्हणजे लोकांमध्ये राहून सुद्धा एकटं कसं वाटतं याचं उत्तम उदाहरण असेल तर हे कम्युनिकेशनचे वाढलेले गॅजेट आणि वाढता एकटेपणा आणि वाढलेलं सगळं हे. त्यामुळे एकीकडनं भौतिक स्तरावर असलेली प्रगती आणि मानसिक स्तरावर होत असलेली अधोगती, हे मला या गेल्या 18 वर्षातलं अतिशय जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे अशी झालेली घटना वाटते. एक आणि पॉझिटिव्ह काय वाटतं, सकारात्मक? कारण आव्हानं आपण घेऊच नंतर, पण चांगल्या गोष्टी काय घडतायत असं वाटतं? चांगल्या गोष्टी म्हणजे पूर्वी काहीच मिळालं नाही म्हणून सायकियाट्री करणारे लोक, याच्याऐवजी चॉईसनी सायकियाट्री करणारे लोक वाढलेले आहेत खूप. ही माझ्या मते फार सकारात्मक घटना. म्हणजे पुलं म्हणताचे काहीच येत नाही मग नाटकात घाला याला, तसं पूर्व काहीच नाही. काय मेंटल काय असतं ते आम्हाला अजूनही सगळ्यात वाईट जाती व्यवस्था मेडिसिनमध्ये आहे. बरं, मेडिसिनमध्ये मी सांगतो तसे हायकास्ट ब्राह्मीण डिसऑर्डर्स आहेत. डायबिटीस, हायपरटेन्शन, बायपास, ह्या कशा आहेत, स्टेटस आहे त्यांना. त्यांची जाहीर चर्चा पार्टीमध्ये करता येऊ शकते की मी इन्शुलिन, तुम्ही काय ओरल का, अरे वा काय डोस काय तुमचा.
2 पाय परवा वैष्णोदेवीला जाऊन आलो, 2 बायपास झालेत. हे इतकं अभिमानाने सांगतात. आणि डॉक्टर वाटव्यांकडे जायचं असेल तर अंधार पडल्यावर जाऊ. म्हणजे ह्या आमचा जातीवाद किती. किंवा सायकॅट्री वॉर्ड हा मॉर्चरीच्या आधी असायचा, अजून जुन्या हॉस्पिटलमध्ये. आमच्या KM हॉस्पिटलमध्ये अजून आहे, अजून मुंबईच्या. तर त्यामुळे ही जाती व्यवस्था आता 18व्या शतकात खूप बदल. मग मी सायकॅट्री घेतलं तर आम्हाला लोक विचारते, व्हॉट इज युअर मिशन स्टेटमेंट? इज टू रेज सायकॅट्री फ्रॉम स्टिग्मा टू स्टेटस. म्हणजे मला सांगता आलं पाहिजे किंवा लुकतुक्यांकडे जातो मी. वाटवे का खूप औषधं देतात ना ते, आमच्या नाही देत फार. सांगता आलं पाहिजे. अभिमान असला पाहिजे असं नाही, पण मला असं वाटतं की एका दृष्टीने जेव्हा तुम्ही बघता त्या प्रत्येक डॉक्टर हा पोटेन्शियल पेशंट आहे. प्रत्येक पेशंट हा डॉक्टर नसेल. त्यामुळे पेशंटकडे बघताना आपण आज इकडच्या बाजूला उद्या तिकडच्या बाजूला होऊ शकतो याचं भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही या शतकातली पॉझिटिव्ह स्टेट आहे की यांनी जे सांगितलं ही हायरार्की गेलेली आहे सायकॅट्रीची, आणि ही टीम आलेली आहे. आणि दुसरी, टू कन्सिडर पेशंट ॲज अ पार्टनर इन ट्रीटमेंट, ही एक सकारात्मक फार महत्वाचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला. लुकतुके सर, 2 सकारात्मक गोष्टी तुम्ही सांगा, मग वाटवे सर सांगतील. 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. एक, मानसिक विकार काय आणि एकंदर मानसिकता याबाबतची जाणीव, माहिती, इन्फॉर्मेशन आणि जाणीव ही आता खूप वाढलेली आहे. तेव्हा स्प्रेड ऑफ अवेअरनेस अबाउट ऑल दॅट रिलेट्स टू माइंड अँड देन मेंटल इलनेस हे एक. बरोबर. आणि मोर फॅसिलिटीज बिंग अवेलेबल. जागोजागी आता सायकॅट्रीची सेवा उपलब्ध आहे. अगदी डोळ्यादेखत. खुद्द मोहननी मेंटल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ काढली. मी विद्यार्थी होतो तेव्हा ती नव्हती, आज आहे. अशा जागोजागी आहेत. आत्ता आम्ही होतो तेव्हा ससून, दॅट्स ऑल. फार तर आर्म फोर्सेस पलीकडे सायकॅट्री कुठे शिकवली जात नव्हती. आज पुण्यामध्ये 10 ठिकाणी MD दिली जाते. जेवढ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत तिथे MD सायकॅट्री आहे. तेव्हा स्प्रेड ऑफ फॅसिलिटीज, स्प्रेड ऑफ अवेअरनेस आणि स्प्रेड ऑफ फॅसिलिटीज हे 2 सकारात्मक बदल आहेत. सर, पहिली गोष्ट, सुइसाईड म्हणजे आत्महत्याचा प्रयत्न हा आता गुन्हा धरला जात नाही, गेल्या काही वर्षात झालेली. त्यामुळे ती अगतिकतेपोटी एखादा प्रयत्न आपण करतो जीव स्वतःचा घेण्याचा, त्यावेळेला त्याला पुन्हा पोलिसांचं चक्र आणि तो गुन्हा धरला जात नाही, महत्त्वाचं. दुसरं, डाऊन रायटिंग ऑफ LGBT 377 कलम. परत आता सुप्रीम कोर्टात आव्हान त्याला दिले, ती गोष्ट निराळी, पण नाहीतर हा एक महत्त्वाचा LGBT हक्क हा या काळामध्ये घडलेला महत्त्वाचा. आणि तिसरं, मेंटल हेल्थ ॲक्ट ऑफ 2017 आला आहे. मनोरुग्णांच्या अधिकाराबद्दल ज्याच्यामध्ये जागरूकता आहे, किंवा जास्तच त्याच्यावर प्राधान्य दिलं गेलं आहे, ह्युमन राईट्स. या 3 गोष्टी माझ्या मते या गेल्या 20 वर्षाच्या महत्त्व. आकाश सर, आता मानसिक आरोग्य क्षेत्रासमोरची आव्हानं तुम्हाला तिघांनाही काय काय दिसत आहेत? जी आयुष्य पुढची आहेत तीच आहेत. दर्जा जसा उतार आहे, आयुष्याचा दर्जा काय असणार आहे, तसं या फॅसिलिटीज वाढवल्या आहेत, सगळ्या केल्यात, कबूल आहे. पण क्वालिटी कंट्रोल हा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि प्रमोटिंग इंटरनल लिटरसी अँड एथिक्स. प्रमोटिंग इंटरनल लिटरसी अँड एथिक्स, हे फार महत्वाचं. ही 2 आव्हानं तुम्हाला दिसत आहेत. लुकतुके सर, तुम्हाला आव्हानं कुठली दिसत आहेत? संख्यात्मक तर काय बोलावं तेवढं थोडंसं. इतकी मोठी लोकसंख्या आणि त्या मानाने उपलब्ध असलेल्या सोयी, फॅसिलिटीज, तर मग त्या संख्येचा विचार केला त्या फॅसिलिटीज काहीच नाहीत, नगण्य आहेत. नगण्य. तेव्हा त्या फॅसिलिटीज वाढवणं ही खरोखरच हे मोठं आव्हान आहे. आणि गुणात्मक, तिथे मात्र मला असं वाटतं की मुळात आम्ही डॉक्टर मंडळी त्या विषयांचं एकमेकाच्या मधलं नातं यामध्ये सुद्धा पुष्कळ आहे. गुणात्मक, ब्रिजिंग द गॅप बिटवीन
सायकॅट्री अँड न्यूरोलॉजी, मेंदूचं शास्त्र, चेताशास्त्र हे एका बाजूला आणि मनोविकारशास्त्र हे एका बाजूला. यामध्ये खूप अंतर आहे. ते अंतर भरून काढणं, ते अंतर जवळ आणणं हे एक आव्हान आहे. दुसरं आहे की खुद्द आमच्यातच सायकॅट्री एवढं जरी नुसतं क्षेत्र घेतलं तरी एका बाजूला मानसिकतावाले, दुसऱ्या बाजूला शारीरिकवाले. सो ऑन वन साइड द सायकिक एलिमेंट, ऑन द अदर द ऑर्गॅनिक. ही गॅप सुद्धा भरून काढणं अतिशय गरजेचं आहे. आणि तिसरं, द गॅप बिटवीन द लिव्हिंग अँड इट्स अवेअरनेस ऑफ लिव्हिंग. येस, हे सर्वांना लागू आहे. आपण जगतो ही एक गोष्ट आहे आणि आपल्या जगण्याची जाण ही दुसरी गोष्ट आहे. जाण हा मनाचा घटक आहे. ती जाण चुकली तर तो विकार होईल. तेव्हा योग्य रीतीने आपण जीवनामध्ये सहभाग तर घ्यावाच, पण आपण जीवनामध्ये कशा प्रकारे सहभागी होतो, आपण खेळाडू आहोत, कसे खेळतो याची जाण वाढणं, ती जाणीव वाढवणं, हे गॅप बिटवीन द लिव्हिंग अँड इट्स अवेअरनेस हे मोठं चॅलेंज आहे असं मला वाटतं. वाटवे सर? पहिलं जे आव्हान आहे संख्यात्मक, जे लुकतुकेंची सहमत, आज 132 कोटींच्या या देशात फक्त आम्ही 7,000 सायकियाट्रिस्ट आहोत. बरोबर. तर कितीही जरी कॉलेजेस निघाली, उल्लांनी सांगितलं, सगळं झालं, तरी हा कधीच न सुटणारा प्रश्न आहे. लोकसंख्या एकीकडे वाटते आणि सायकियाट्रीमध्ये काम करणारी मंडळी ही पूर्ण शक्य नाही. इतकी पुरून उरतील एवढी लोकसंख्या आहे. हे पहिलं आव्हान. मोर अँड मोर क्रिएटिंग मोर अँड मोर colleges or facilities who will train people to become psychiatrists. And all mental health professionals for that matter. म्हणजे सगळेच आले, सायकियाट्रिक सोशल वर्कर आले, सगळं सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट आले, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिक सोशल वर्कर, सायकियाट्रिकली ट्रेन नर्स सगळेच आले. दुसरं कायद्याचं आव्हान गुणात्मक. नवीन जो कायदा येतोय ते मोठं आव्हान प्रॅक्टिसिंग डॉक्टर्सना ठरणार आहे. बरं. तो कायदा जानेवारीमध्ये यायचा होता, काही घडामोडी झाल्यामुळे तो आता जुलैमध्ये येईल. तो कायदा आल्यानंतर प्रॅक्टिसिंग सायकियाट्रिस्टला, आत्तापर्यंतची जी आपलं प्रॅक्टिस चालायची सायकियाट्रीची ती डॉक्टर पेशंट रिलेशनशिप आणि विश्वासावर चालायची. आत्ताच्या कायद्यामध्ये आलं तर सगळं अमेरिकन मॉडेल आहे की तुला ट्रीटमेंट घ्यायची आहे का, हो तर ये. तू स्वतः घेणार आहेस निर्णय की तुझा भाऊ घेणार आहे, तर पेशंट म्हणेल की भाऊ नाही, माझा शेजारचा जोशी काका घेणार आहे. तर त्या कायद्यानुसार त्याला नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह आणि ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह, म्हणजे मी असं लिहून ठेवतो की मला याच्यापुढे ट्रीटमेंट घ्यायची नाही तर नाही. जे अमेरिकेमध्ये कॅम्पसला गोळीबार वगैरे होतात ते अनट्रीटेड पेशंट असतात बहुतांशी. तसं इथे जर तुमच्या मनात माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायची असेल तर नो थँक्यू, तुम्ही बाहेर जा, पत्नीचा गळा दाबा वाटेल ते करा. हे मोठं आव्हान आहे. हे जर असं घडत गेलं तर परिस्थिती चिघळेल अमेरिकेसारखी. तर ह्याच्याकरता ह्या कायद्याचं मोठं आव्हान आहे. त्याच्याकरता इंडियन सायकियाट्रिक सोसायटी ॲज अ बॉडी आपण काही प्रयत्न करतोय, पण हे मोठं आव्हान प्रॅक्टिसिंग सायकियाट्रिस्टला आहे. बरं. मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या या दीर्घ प्रवासाच्या नंतर या क्षेत्रातल्या करायच्या होत्या पण राहून गेल्या अशा कोणत्या गोष्टी? माझ्या दृष्टीने एक आहे, खूप फिटनेस सेंटर निघाली, त्याला जोडून मला सायको जिम काढायची होती. सायको जिम? कारण फिटनेस सेंटर फक्त बॉडीकडे लक्ष देतात आणि मनाकडे नसल्यामुळे त्यातनं बाहेर पडणारे सगळे सुदृढ किंवा जास्त सुदृढ प्रकृतीची लोक दिसताना कसे दिसतील असं माझं एक चित्र येतं. त्याला सायको जिमची फार गरज आहे. त्याला जसं शरीराचा आहार आहे तसा मनाचा आहार. आणि तिथे त्या सायको जिम करता विविध कलांचा खूप उपयोग होऊ शकतो. कारण त्या सगळ्या सेन्सेसशी निगडीत कला आहेत आपल्या. बरं. आणि बाकीची जी आहे
म्हणजे विचार करण्याची शक्ती, पण त्यापेक्षा संगीत म्हणा, चित्र म्हणा, अभिनय म्हणा, सायकोड्रामा वगैरे सुरू. सर अजून सुद्धा तुम्ही सायकोजिम काढू शकाल? मी काढू शकेन आता. काढणारच आहेत ना? ते अवघड. आता मी यांना सांगतो, तरुण मुलांना सांगतो काढायला. मला आनंद, एक तर 3 गोष्टी मला करायच्या होत्या, अजून राहिल्यात. ते म्हणजे ॲडिक्शनॉलॉजी, म्हणजे विविध जे हार्डकोर ॲडिक्शन आहेत, चरस, भांग, गांजा, दारू वगैरे, त्याच्यामध्ये काम करण्याचं माझं राहून गेलं. मी त्याच्यात आता अभ्यास माझा पूर्ण नाही, तो करायचा राहिला आहे. दुसरं सॉफ्टवेअर ॲडिक्शन्स, म्हणजे जी मुलांच्यामध्ये वयाच्या 4थ्या वर्षी 5व्या वर्षीपासनं मंडळी जी मोबाईलवर खेळत बसतात आणि याच्यात 11 तास, माझा एक पेशंट याच्यावर बसतो कॉम्प्युटर 11 तास सकाळपासून. दे आर कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर ॲडिक्शन, बट दे आर ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज हार्ड ॲडिक्शन्स लाईक अल्कोहोल. त्याच्यामध्ये काम करायचं. आणि तिसरं व्यक्तिमत्वाचे जे दोष आहेत, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, त्याच्यामध्ये मला अजून गती नाही. तर व्यक्तिमत्व दोष बाय डेफिनेशन ते म्हणतात की आम्ही बरोबरच आहे, सारखी स्वच्छतेचं सांगितलं, याच्यात कुठं चुकलं, तुम्ही सगळे सुधारा. तर व्यक्तिमत्वात दोषांचे जे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये काम करण्याचं माझं राहून गेलं. ते अवघड आव्हान आहे, ते मला राहून गेलं असं वाटतं. या 3 गोष्टी. छान. सर तुमचं काय काय राहून गेलं? अशा सर्व हे सगळे विचार एकत्र करून जिथे मानसिकतेचा संदेश दिला जाईल अशा प्रकारची संस्था काढावी असं मनात होतं, ते राहून गेलं. नंतर मग लोकांचा अवेअरनेस वाढावा यासाठी एक माध्यम आपण सुरू करावं असं वाटत होतं, तेही राहून गेलं. आता तिसरं ज्या विषयाला आपण अजिबात स्पर्श केला नाही तो आहे सेक्स. तेव्हा सेक्स इज अ स्ट्रॉंग ड्रायव्हिंग फोर्स ऑफ लाईफ. तर सेक्सॉलॉजी, सायकॉलॉजी आणि सायकॅट्री यांना एकत्र घेऊन काम करणारी अशी काही एक नीट व्यवस्था उभी करावी अशी इच्छा होती, तेही राहून गेलं. हे 1, 2, 3 या पॉईंटवर, तत्व या पॉईंटवर आपण जगतो ते मृत्यूच्या संदर्भात जगतो. त्याबाबत अगदी थोडक्यात एक शेर सांगतो, त्याच्यामध्ये सगळं आलं. हे करायचं होतं, करायचं राहूनच गेलं. जिंदगी है दिल की धड़कन तेज हो जाने का नाम. जिंदगी है दिल की धडकन तेज हो जाने का नाम. तेव्हा असं काहीतरी द्यायला पाहिजे की जे हृदय धडधड करतं त्याची शक्ती वाढेल, तर ते जगणं. आरजू है, आशा म्हणजे काय? आरजू है मौत के साहिल से टकराने का नाम. आरजू है मौत के साहिल से टकराने का नाम. तेव्हा मृत्यूशी टक्कर घेत जगता यायला पाहिजे अशा प्रकारचा विचार सगळीकडे मांडावा, रुजवावा आणि तो पसरवावा अशी इच्छा होती, ती अपुरीच राहिली. मला तुम्ही तिघांनी जी उत्तरं दिली ती मला खूप आम्ही सगळ्यांनी विचार करण्यासारखी वाटली. आणि आज आपल्याकडे मानसिक आरोग्य क्षेत्रातले इतके तरुण बसलेले आहेत, व्यावसायिक, या सगळ्यांच्यासाठी हा मी प्रश्न विचारला आहे की आज तुम्हा तिघांना ज्या या अपुऱ्या जागा वाटतायत त्या भरून काढण्याचं काम करणारे अनेक जण आज आपल्या समोर आहेत. तेव्हा ते ह्यापासून स्फूर्ती घेतील यासाठी मी हा प्रश्न तुम्हाला तिघांनाही विचारला. तुम्ही तिघेही जण इतके कार्यरत जीवन जगलेले आहात, या सगळ्यामध्ये स्वतःच्या मनाकडे पाहताना असं काही जाणवतं का की व्यक्तिगत जीवनात हे अनुभव घ्यायचा राहिला, हे करायचं राहिलं, असं काही जाणवतं का? वाटवे सर. मला राहून गेलं असेल तर मी नाटकापासून खूप दूर गेलो. नाटक्रम ते करायचं राहिलं, ते करायचं आणि ते आता संधी मिळेल तर करेन परत. करायला सुद्धा लुकतुके सर. आनंदाचा शोध आणि समाधानाचा शोध हे करणं मला जरुरीचं वाटतं. आणि त्यासाठी आपला दृष्टिकोन कसा निर्माण करावा, बाकी मोठमोठी तत्व द्या सोडून सोप्या भाषेत सांगतो. हिंदी सिनेमातल्या एका अतिशय पॉप्युलर गाण्याच्या उद्गारांनी सांगतो. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. बर्बादियों का शोक मनाना फिजूल था,
बर्बादियों का जश्न मनाता चला गया. हे शिकायला पाहिजे. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया. जो खो गया उसको भुलाता चला गया. गम और खुशी के फर्क न महसूस हो जहां मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया. मला वाटतं सर तुम्ही तुमची फिलॉसॉफीच सांगितलीत. त्याच प्रश्नाकडे मी येतो की तुम्हाला जर मी असं विचारलं, तुम्ही दोघांनी 2 तऱ्हेने उत्तर द्या. व्यक्तिगत आयुष्याकडे तुम्ही पाहताना तुमची भावना काय आहे, आणि तुम्हाला जर मी विचारलं की ॲज अ प्रोफेशनल तुम्ही फिलॉसॉफी ऑफ लाईफ काय सांगाल, तर पहिल्यांदा तुम्ही सांगा व्यक्तिगत प्रवासाकडे मागे वळून पाहताना तुमच्या आज भावना काय. खरं सांगू आनंद, रिअली सॅटिस्फाईड विथ द वर्क आय एम डुईंग. समाधानी, संपूर्ण समाधानी आहे. कारण मला दिवसरात्र सायकियाट्री करायला आवडते आणि मला मिसेस वाटव्यांचा त्याला काही आक्षेप नाही आहे. त्या सॅटिस्फाईड. खरं तर मी अनेक लोकांना सांगतो, ते म्हणतात अहो तुम्ही जातात, तुम्हाला काही संसार वगैरे. म्हटलं की त्या सायकॉलॉजिस्ट आहेत, त्याही 9 ते 9 एके जागी असतात, मी 9 ते 9 एके जागी असतो. म्हणजे कुठलीही सायकॉलॉजिस्ट सोडून मी कुणाचंही लग्न केलं असतं तर अजिबात टिकलं नसतं 10 वर्षाच्या वर. ओनली बिकॉज शी इज अ सायकॉलॉजिस्ट, शी कॅन अंडरस्टँड अँड शी इज हेल्पिंग. तर त्यामुळे तिथे सॅटिस्फाईड आहे मी. बिकॉज शी इज अ एम्पॅथिक सायकॉलॉजिस्ट. एम्पॅथिक सायकॉलॉजी, म्हणूनच टिकलंय आमचं. त्यामुळे सॅटिस्फाईड. गॅरंटी नसताना मिळाली अशी. गॅरंटी नसताना मिळाली अशी. हो. आता फिलॉसॉफी ऑफ लाईफ जर म्हणायचं झालं तर हातात घेतलेलं काम, मी जे काही हातात काम घेतलं असेल ते तन मन आणि थोडंसं आणि योग्य धनगुण का होईना करू शकेन किंवा करावं असं वाटतं. आणि तसं तन मन आणि थोडं धन घेऊन किंवा योग्य धन घेऊन केलं तर ते समाधान वाटेल मला. आणि कायम मनाच्या नैतिकतेला साक्ष ठेवून पुढील वाटचाल करावी असं मला वाटतं. असं तुम्हाला वाटतं. आकाश सर. मी इतका गोंधळलेला आहे अजून, म्हणून मला लोक म्हणतात तुम्ही सारखे तुम्ही अभिनय का घेतला, तर मला परपेच्युअल काय आयडेंटिटी क्रायसिस आहे की मी नक्की काय आहे. म्हणजे तुम्हाला जेरिएट्रिक आयडेंटिटी क्रायसिस आहे. नाही, मला लहानपणी तो होता, तरुणपणी तरुण असलेला, आणि आता जेरिएट्रिक झाला आहे. बरं, असं मी कोणाचं बायकोचं कौतुक वगैरे शिकत नाही, हे दुःख वेगळंच आहे परत. पण करायची गोष्ट राहून गेलेली म्हणजे समजून घेणंच फार इच्छा होती, ती राहिली. की कोणाही बाईला काय म्हटलं की ती जेव्हा शेवटी म्हणते बाई झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, ते काही या आयुष्यात कळणार नाही. त्यामुळे ते राहून गेलंय. त्यामुळे फिलॉसॉफी ऑफ लाईफ आहे लिव्ह अँड लेट लिव्ह. सर तुमची फिलॉसॉफी? 3 शॉर्ट फॉर्म्स सांगतो, ॲक्रॉनिम्स सांगतो. पहिलं आहे बी ॲट इज ऑलवेज ऑलवेज. काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. बी ॲट इज ऑलवेज ऑलवेज हे एक. दुसरं एक वाक्य मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वारंवार वापरतो, आपण सगळ्यांनी ते शिकण्याजोगं वापरण्याजोगं आहे. ते वाक्य असं आहे, हे म्हणा शांत रहा, गुंता टाक आणि पुढे चल. हे दुसरं वाक्य आहे. त्याच्यासाठी ॲक्रॉनिम CODE, कोड. बर. कॉन्स्टंट, ऑर्गनाइज्ड, डिटर्मिन्ड, एफर्ट. कॉन्स्टंट, ऑर्गनाइज्ड, डिटर्मिन्ड, एफर्ट. हे करावं, ही फिलॉसॉफी. आता 1-2च वाक्य सांगतो या संदर्भात. तुमच्यापैकी अनेकांनी पुण्यातले प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर H.N. फडणीस यांचं नाव ऐकलं असेल. त्यांचा अध्यात्मात अधिकार मोठा होता आणि त्यांच्या जवळ असण्याची संधी मला अनेक वर्ष लाभली. त्यांनी हे वाक्य मला दिलंय, ते तुम्हाला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. तर जगण्याला अर्थ फक्त मृत्यूच्या संदर्भात आहे हे तुम्हाला मला माहीत आहे. आपण सगळे मरण्याला भीतो. तर त्यावर डॉक्टर फडणीसांनी हे वाक्य मला लिहून दिलेलं आहे, ते वाचून दाखवतो. मस्त जगा पण
आसक्त होऊ नका. मस्त जगा पण आसक्त होऊ नका. मरण्याला भीत भीत सगळेच जगतात. मरण्याकडे बघत बघत जगायला शिका. वा वा, छान. मी आता तुम्हाला तिघांनाही एक एक सूत्र देणार आहे आणि त्या सूत्राचं भविष्य काळातलं महत्त्व काय असेल हे तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. सुरुवात मी आगाशे सर तुमच्यापासून करतो. चित्रपट माध्यम आणि मनोस्वास्थ्य काय असेल ह्याचं भविष्य? सगळे अनुभव आपल्याला आयुष्यात नाही घेता येत, पण त्याच्या जवळ जाता येतं हा, असं ते चित्रपट माध्यम आहे. म्हणजे जे आपले जीवनातले अनुभव घ्यायचे राहून गेलेले आहेत त्यामुळे त्या जगणं समृद्ध करू शकतं असं चित्रपट माध्यम जर वापरता आलं लोकांना, जगणं मग समृद्ध म्हणजे करण्यासाठी. त्याचा नुसता उपयोग इमोशनल लॅक्झेटिव्ह म्हणून करू नये, निचरा करण्यासाठी भावनांचा, पण जगण्याबद्दलच्या विविध आयाम आपल्याला माहिती व्हावेत अशा तऱ्हेने जर चित्रपट माध्यम आलं तर ते पुढचं प्रत्यक्ष त्याचं मनोस्वास्थ्याशी निगडीत असेल असं मला वाटतं. वाटवे सर, तुम्हाला मी विचारतो, मन मेंदू आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक भविष्य कसं असेल? एक तर मन इज अ फंक्शनिंग ब्रेन. मन असं वेगळं नसतं. कवीने जरी असं सांगितलं तरी देखील इथे असतं ते हृदय जे मशीन आहे, जन्मल्यापासून बंद होईपर्यंत चालू राहतं. जे मन आहे ते इथे आहे आणि फंक्शनिंग ब्रेन म्हणजे मन, अशी नवीन मी एक कल्पना मांडतो. आरोग्य या सगळ्याचा, आरोग्य शारीरिक आणि मानसिक, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत शारीरिक आजार वयपरत्वे होतात ते निराळे. मानसिक आजारामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जे ॲडल्ट्समध्ये आजार होतात ते सगळे होऊ शकतात. एन्झायटी होतं, डिप्रेशन होतं, मॅनिया होतं, स्किझोफ्रेनिया होतो, काही होतं. त्यामुळं एज हा क्रायटेरिया स्किझोफ्रेनियाला नाही. लेट ऑनसेट डिप्रेशन म्हणजे 60 नंतर पहिल्यांदा डिप्रेशन येऊ शकतं का? येऊ शकतं. अशा लोकांना जे डिप्रेशन येतं दे आर फोर रनर्स फॉर डिमेन्शिया. बरं, डिमेन्शिया हा शक्यतो 60 नंतरचा येणारा, कधी तरुण वयात पण येतो. अल्झायमर डिसीज इज वन टाईप ऑफ डिमेन्शिया, बट ऑल डिमेन्शियाज आर नॉट अल्झायमर्स. अनेक प्रकारचे डिमेन्शिया आहेत. तर ह्या पुढच्या आव्हानामध्ये अर्ली म्हणजे नॉर्मल एज रिलेटेड फॉरगेटफुलनेस, म्हणजे चष्मा कुठं ठेवला, पेन कुठं ठेवलं, इज डिफरंट दॅट मिनिमम कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. याच्यापेक्षा जास्त व्हायला लागलं तर त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण त्या ज्यांना नॉर्मल फॉरगेटफुलनेसपेक्षा जास्त विसराळूपणा आहे त्यातले 14 ते 20% लोक दरवर्षी अल्झायमरमध्ये रूपांतरित होतात. तर त्यांना पिकअप करून अल्झायमरसाठी एकदा अल्झायमर म्हणजे मोहनचा अस्तू सिनेमा बघितला, अल्झायमर्स डिसीज जर एकदा सुरू झाला तर फ्रॉम डायग्नोसिस टू डेथ इट मे टेक एनिवेअर बिटवीन 3 years to 10 years. हा प्रवास हळूहळू जातो, तो उलटा करता येत नाही. जी नवीन औषधं आली आहेत त्याने तो प्रवास थोडासा हळू करता येतो. बरोबर. त्यामुळे मिनिमम कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे जस्ट लवकर असतानाच ह्या औषधाचा वापर करून जर तो प्रवास थोडासा लांबवता आला तर ते निश्चित ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी आहे. सर, तुम्हाला विषय देतो, मन आरोग्य स्वसहाय्य गट. मी स्वतः प्राजित स्वमदत गट म्हणून एक गट मानसिक आरोग्यासाठी गेली 20 वर्ष विनामूल्य चालवतोय. ते लक्षात घेऊन बहुतेक आनंदने हा प्रश्न मला विचारला असावा. मुख्य मुद्दा त्याच्यातला स्वमदत हा आहे. तर कोणी कोणाला अशी मदत देऊच शकत नाही. ती मदत स्वतःची स्वतःलाच करावी लागते. तुम्ही मला औषध द्याल पण ते मी घेतलं तर पाहिजे. पाहतो आम्ही औषध घेतो टाकून देतो, तेव्हा मदत ही स्वतःची स्वतःच करावी लागते. आरोग्य, स्वास्थ्य, द स्टेट ऑफ हॅव्हिंग बीन हील्ड, हीलिंग हे स्वतः करावं लागतं. त्यामुळे मानसिक आरोग्य जर हवं असेल, आरोग्य शब्दही द्या सोडून, अगदी साधं
फ्रीडम फ्रॉम डिझीज पाहिजे असेल, तेही सोडून द्या, अगदी अलीकडे या, फ्रीडम फ्रॉम सिम्पटम्स हे जर पाहिजे असेल तर त्या त्या प्रकारचे स्वमदत गट असणं आवश्यक आहे. पाश्चात्य देशात अनेक स्वमदत गट आहेत. आपल्याकडे ही चळवळ अगदी चांगली फोफावू लागलेली आहे एवढं तर नक्की. अल्झायमर्स काय, डिमेन्शिया काय, किडनी ट्रान्सप्लांट काय, ऑर्गन डोनेशन काय, प्रत्येक बाबतीमध्ये आज पुण्यात सुद्धा स्वमदत गट आहेत. तेव्हा स्वमदत गट आणि ते वाढत चाललेले आहेत, हे मोठं शुभचिन्ह आहे असं तुम्हाला वाटतं. फारच छान. आता मी ह्या तिघांनाही एक रॅपिड फायर राऊंड देणार आहे. आपण त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्यक्ती म्हणून ते कसे आहेत. आगाशे सर, तुमच्यापासून सुरुवात करतो. तुमचा आवडता नट नटी? अरे एकच असायला ती काय बायको आहे का? म्हणून मी या क्षणाला एकच नट आणि एकच नटी असे नाही आवडते मला. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे नटनट्या आवडलेले आहेत आणि आत्ता सुद्धा वेगवेगळे आवडतात. काहींची नावं आणि त्यातले खूप आहेत चांगले. काही नसीर आहे, ओम होता, नंतर रॉबर्ट डी निरो आहे, अल्पचिनो आहेत. काही नाव माहिती नसलेले पोलीस सिनेमातले, हंगेरियन सिनेमातले नट आहेत. हे आवडते नट. नटी नाही सांगितलं. नट्यांमध्ये भक्ती बर्वे ही मला अतिशय आवडायची नटी म्हणून. फार सुरेख. नीना आहे, दिमाग म्हणजे आपल्या जवळच्या माहिती असणाऱ्या ज्या सगळ्या आहेत त्यातल्या त्यात शबाना चांगली नटी आहे, उत्तम. रेखा खूप आहेत. म्हणजे या तुमची निवड? एक एक सांगायचं. मेरिल स्ट्रीप. मेरिल स्ट्रीप. आवडता नट ऑब्व्हियसली मोहन आगाशे आणि नसीरुद्दीन शाह. आवडती नटी वहिदा रहमान. एक एकच सांगतो. हो ठीक आहे, चालेल. तुमचं? हा, दिलीप कुमार देवदास. मेरा नाम जोकर राज कपूर. नूतन बंदिनी आणि वैजयंतीमाला परत देवदास. यांनी एकदमच एक एक भूमिका सांगितली. आगाशे सर, तुमचा आवडता वेश? हाताला लागेल तो. तुमचा आवडता वेश? जो आत्ता घालतोय तो. तुमचा आवडता वेश? नैसर्गिक वेश, पण त्यात हिंडता येत नाही ना. लुकतुके सर, तुमचं सगळ्यात आवडतं नातं? सगळ्यात आवडतं नातं, खूप जन्मभर काम केलं मी मॅन वुमन रिलेशनशिप या क्षेत्रात, त्यामुळे ते आवडतं नाही असं नाही. पण प्रश्नाची दिशा जर म्हणाल तर द ओनली रिलेशनशिप एव्हर इज रिलेशनशिप विथ द सेल्फ. मी माझ्या स्वतःशी नातं कसं. वाटवे सर, सगळ्यात आवडतं नातं? डॉक्टर पेशंट रिलेशनशिप. पेशंट आणि रुग्ण. सगळ्यात आवडतं नातं? आई आणि मूल. आई आणि मूल. आई आणि मूल. क्या बात. आगाशे सर, सगळ्यात आवडता प्रवास म्हणजे कुठलं वाहन आवडतं? मग तुम्हाला काय म्हणायचं? हवाई, समुद्र प्रवास? काही सांगा. हवाई, समुद्र, ट्रेन. तुमचं आवडतं प्रवासाचं माध्यम कुठलं? पण ते मिळालं नाही करायला. मला सागरी प्रवास फार आवडतो, पण तो मला मिळाला नाही. आणि तुम्हाला कुठून कुठे जायला सगळ्यात जास्त आवडतं? मला सारखं कुठून कुठेतरी जायला आवडतं. वाटतं सर, तुमचं आवडतं प्रवास माध्यम? मला विमान प्रवास आवडतो, कारण आजूबाजूला लोक प्रश्न विचारणारे नसतात आणि मला मी जातो ते कामाशिवाय जात नाही. पिकनिक कुठेही जात नाही मी. पुढचं भाषण करायकरता जातो, त्याची तयारी करायला 2 तास 3 तास जे असतात ते मिळतात. म्हणून मला विमान प्रवास आवडतो. आणि इथून इथे असा खास कोणता प्रवास आवडतो? ते कुठूनही कुठे, पण विमान प्रवास आणि वाचनाचं हातात मटेरियल असेल तर. तुमचं आवडतं प्रवासाचं माध्यम? अगदी सोपं उत्तर आहे, गोवा. मला भयंकर आवडतं. तिथे वारंवार जातो. गोवा घरच्या लोकांना घेऊन. आता मी ड्रायव्हिंग करत नाही, नाही तर बायकोला बस ग चल म्हणून कितीतरी वेळा गोव्याला जात होतो. म्हणजे ड्रायव्हिंग हे तुम्हाला सगळ्यात आवडतं? हो, कार.
रोड ड्रायव्हिंग travel. आणि गोवा. आणि मग इकडे आपण असं असं असावं, इकडे पुढे असा काचेचा स्क्रीन वगैरे, पलीकडे समुद्र, तो त्याच्या लाटा ऐकू येत आहेत, तो वारा अंगावर येतोय, आणि अशा स्थितीत मग रिलॅक्स असं काही करावं, एवढं पुरेसं. फारच छान. तुमचं आवडतं गाणं, कविता? गाणं म्हणाल तर हे सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवतो ना जगाला सारखं, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंगवालं गाणं साथी हात बडाना नया दौर. ओके सर, तुमचं आवडतं गाणं, कविता? माझं हो. ए मेरे वतन के लोगो. हे मेरे वतन के लोगो. सर, तुमचं आवडतं गाणं, कविता? अरे परत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं माझ्या मूडवर फार. पण आत्ता मी सांगतो, आत्ता मला आवडेल माझे जीवन गाणे. आता असं. आता पुढची राऊंड आहे तुम्हाला. आता ही इंडिव्हिज्युअल राऊंड आहे, म्हणजे तुम्हाला मी विचारणार आहे, वाक्य पूर्ण करा. मी वाक्याचा पूर्वार्ध तुम्हाला सांगणार आणि तुम्ही माझं वाक्य पूर्ण करायचं. आगाशे सर, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. नाना फडणवीस मला भेटले तर मी त्यांना विचारेन की. काशीराम कोतवाल पाहिलं का? वाटवे सर, माझ्या मते सगळ्यात त्रासदायक पेशंट तो की जो फॉलोअपला वेळेवर येत नाही आणि औषधं वेळेवर घेत नाही, ड्रग नॉन कम्प्लायंट. लुकतुके सर, समोर बसलेल्या व्यक्तीचं मनोविकाराचं लक्षण नीट समजून घ्यायचं तर मनोविकार तज्ज्ञाला एम्पथी हवी, त्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता, सहभावना हवी. असायला हवी. आगाशे सर, नाटक आणि चित्रपट ह्या माध्यमातील अभिनयातलं वेगळेपण म्हणजे डिफरन्स बिटवीन रिअल अँड व्हर्च्युअल. रिअल अँड व्हर्च्युअल रियालिटी. नाटक म्हणजे रिअल, सिनेमा व्हर्च्युअल. व्हर्च्युअल. कारण तुम्ही बघता ते घडतच नसतं. आणि समानता काय आहे या दोघांमधली? समानता एकच, प्रत्येक पात्राला आपल्यामध्ये परकाया प्रवेश करण्याची अनुमती देणे ही समानता. वाटवे सर, एक दिवस आध्यात्मिक उन्नतीचं जीवरासायनिक बदल घडवून आणणारं औषध निर्माण झालं तर जग सुखी होईल, ते कॉस्ट इफेक्टिव्ह होईल, सायकियाट्रिस्टला फी द्यावी लागत नाही. त्याच्यामुळे मलाही त्याच्याविषयी अभ्यास करायला आवडेल. असं जीवरसायन झालं तर खूपच काम कमी उरेल आम्हाला. असेच सगळे लोक जीवरासायनिक बदल घडून जाणारे. सर, तुम्ही आता सिनियर झालेत, पण ज्युनियरचं काय? असं रसायन निघालं तर खरंच जग सुख होईल. प्रॅक्टिस कमी होईल सायकियाट्रीची, पण ठीक आहे. पण ठीक आहे. सर, खूप प्रयत्न करूनही पुरेशी सुधारणा न झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांशी बोलताना मी स्वतःला सांगतो ना, त्याला काय तो नाही मुद्दा, दम धर आणि धीर धर, धीर धरी रे धीरा पोटी, असती मोठी फळे गोमटी, प्रयत्न कर यश मिळ. स्वतःला सांगता. ओके. खूप प्रयत्न करून पुरेशी सुधारणा न झालेल्या रुग्णांची नाते बोलताना मी सांगतो, अभिनय कर. आता वाक्य समान आहे, तुम्हाला तिघांनाही तुमचे रिस्पॉन्सेस द्यायचे आहेत. आगाशे सर, पुढचा जन्म असलाच तर मला करिअर म्हणून लहानपणीच कळायची बुद्धी दे. सायकियाट्रिस्ट. पुढचा जन्म आला तर करिअर म्हणून पुन्हा सायकियाट्रिस्टच. तुम्हाला सायकॅट्री, त्यात पुन्हा मानसोपचार तज्ज्ञ, द वर्ड, हिलिंग थ्रू वर्ड. त्यातही मानसोपचार तज्ज्ञ व्हायला तुम्हाला आवडेल. क्या बात आहे. दुसरं वाक्य आगाशे सर, मन आरोग्य क्षेत्रामुळे व्यक्ती म्हणून मला मिळालेल्या खास गोष्टी आहेत. खरं तो उलट आहे. हा. दुसऱ्या क्षेत्रामुळे मनोआरोग्यातली काही कामं करायला खूप सोपं गेलं. नुसतं प्रोफेसर म्हणून कोणी काळं कुत्रं विचारत नाही आम्हाला. बरोबर. वाटवे सर, मन आरोग्य क्षेत्रामुळे व्यक्ती म्हणून मिळालेल्या खास गोष्टीमध्ये पहिलं इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, म्हणजे भारतीय मनोविकार तज्ज्ञांची जी संस्था आहे, तिथे मला एकमताने निवडलं गेलं आणि मी 1 वर्ष IPSचा अध्यक्ष होतो.
म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती जी आपल्या मनोविकार तज्ज्ञांची संस्था आहे त्याचं अध्यक्षस्थान तुम्ही भूषवलं, ही एक खास गोष्ट तुम्हाला मिळाली. सर, स्वतःचा स्वभाव अधिक चांगला कळला ही सायकॅट्रीनी जन्मभराच्या प्रॅक्टिसनी मला दिलेली देणगी आहे. आगाशे सर, एक व्यक्ती म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून माझ्यासाठी जीवनातली कृतार्थता, साफल्य म्हणजे काय, हे मला सारखे जीवन गौरव देत आहेत. त्यामुळे मला सारखी भीती वाटायला लागली आता की झालं काय, कृतार्थ साफल्य झालं. तर काही असं कृतार्थता, साफल्य वगैरे अशी इल्युजन नको आहेत. काम करत राहता यावं ही इच्छा आहे, व्यक्ती म्हणून, व्यावसायिकी म्हणून. आणि मी तुला म्हटलं तसं मनोआरोग्य क्षेत्रामुळे जर काही मिळालं असेल तर दुसऱ्याचं मन समजून घेण्याची शक्ती मिळाली, हे महत्त्वाचं. सर, मला कृतार्थता किंवा साफल्य वाटेल जर माझ्या हातून, मी बोलतो, फूस भाषण देतो, मी लिहित नाही, माझ्या हातून जर या माझ्या प्रवासावरती आणि रुग्णांच्या जे काही अनुभव आहेत त्यांच्यानंतर जे पुस्तक लिहिलं गेलं तर ते मला आवडेल. तर ते साफल्य असेल, ती कृतार्थता असेल. निश्चित. सर, भूतकाळातल्या अनेक गोष्टी आपल्या डोक्यावरती वजन घालत असतात, त्यापासून सुटका. लिव्ह इन द प्रेझेंट. भुला भी दे उसे जो बात हो गई प्यारे, नये चिराग जला रात हो गई प्यारे. रात्र झाली, आता नवीन चिराग, नये चिराग जला. हे करता आलं तर साफल्य झालं. वा वा वा, क्या बात, क्या बात. मला असं वाटतं की जरी आपण आज इथं मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या 3 व्यक्तींबरोबर बोलत होतो तरी सुद्धा आपण आज 3 समृद्ध व्यक्तिमत्वांशी बोलत होतो असा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. आणि मला वाटतं की व्यावसायिक कोणताही असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वाचे आयाम जितके वेगवेगळ्या तऱ्हेचे असतील तितकी ती व्यक्ती संपन्न होतेच, पण ती आपल्या व्यवसायाला सुद्धा संपन्न करते. तुम्ही आगाशे सर म्हणालात की अभिनय आणि मनोविकार शास्त्र. चेकॉव नावाचा एक रशियन लेखक होता, तो डॉक्टर होता. त्याचं एक फार सुंदर वाक्य आहे. तो असं म्हणतो की मेडिसिन इज माय लिगल स्पाउस अँड लिटरेचर माय मिस्ट्रेस. वैद्यकशास्त्र ही माझी पत्नी आहे आणि ही प्रेयसी आहे. लिटरेचर म्हणजे साहित्य. व्हेन आय गेट टायर्ड ऑफ वन आय गो टू द अदर. मला जेव्हा एकेचा कंटाळा येतो तेव्हा मी दुसरीकडे जातो. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे जे आयाम आहेत त्यामुळे तुम्ही व्यक्ती म्हणून समृद्ध झालात, तुम्ही व्यवसायाला समृद्ध केलं आणि आज हे तिघेही ज्या पोझिशनमध्ये आहेत, ज्या भूमिकेत आहेत, ते त्यांच्या भूतकाळाकडे थोडेसे त्या सगळ्या अनुभवांच्या पासून स्वतःला अलग करून, विलग करून पाहत आहात. त्या टप्प्यावरती तुम्ही आज आहात. आणि म्हणून या टप्प्यावरती व्हॉट यू गेव अस टुडे वेर ॲक्च्युली युअर रिफ्लेक्शन्स. तुम्ही स्वतःकडे कसे पाहता, व्यवसायाकडे कसे पाहता, ह्या रिफ्लेक्शनच्या मूडमध्ये तुम्ही तिघेही जण आज होतात. आणि मला वाटतं दॅट वॉज दी ग्रेटेस्ट अचिव्हमेंट की तुम्ही तिघेही एकाच वेळेला त्या रिफ्लेक्शनच्या मूडमध्ये गेलात आणि तुम्ही तुमचा प्रवास आमच्यासमोर इतक्या सुंदर पद्धतीने मांडलात. शेवटी त्याचं भरतवाक्य मला हेच वाटतं की ह्या सगळ्या प्रवासाने तुम्ही स्वतःलाच सापडत गेलात. तुकाराम असं म्हणतात की माझा मीच व्यालो, असं तुकारामांची एक ओळ आहे. तर मला वाटतं ही ओळ फार छान आहे की शेवटी आपणच आपल्याला सापडत असतो, आपणच आपल्यामधल्या सामान्य मीकडून उन्नत मीकडे जात असतो. हा प्रवास प्रत्येक व्यक्तीचा असतो, तसाच तो मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांचाही असतो. शेवटी आत्मभान, स्वतःची जाण या प्रवासाचे तुमचे कंगोरे तुमच्या शास्त्रामुळे अधिक समृद्ध झाले आणि ते तुम्ही आज आमच्यासमोर मांडले. सो वी आर ऑल व्हेरी थँकफुल टू यू. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.